आला. एकनाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. काय झालं म्हणे, प्रातःकाळ झाला, सकाळ झाली, स्नान करोनी नामा आला, जाऊन या राऊळाशी घाली लोटांगण देवाशी. राऊळामध्ये देवाकडे गेले, लोटांगण घातलं, देवाला नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. नमस्कार सुद्धा कसा करावा अनेक संतांच्या प्रमाणातून आपल्याला कळून येतं. भगवंताला करत असताना नमस्कार, तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, प्रथम भेटी अलिंगन मग चरण वंदावे. तर पूर्वीची काळाची पद्धत अशी होती म्हणे की गेल्यानंतर अगोदर प्रथम भेटी अलिंगन, अगोदर अलिंगन असायचं. आता सांगायचं का नंतर सांगितलं. प्रथम भेटी अलिंगन मग चरण वंदावे. आल्या आल्या अगोदर पांडुरंगाला आलिंगन द्यावं आणि मग चरण वंदावे, मग त्याच्या चरणावर नमस्कार करावा. नमस्काराची पद्धत आहे का, पांडुरंगाच्या नमस्काराची पद्धत, गेल्यानंतर अगोदर देवाला आलिंगन द्यायचं आणि मग देवाच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. खरं तर मला कधी कधी तात्विक दृष्टीने वाटतं की हे असं का असेल. मी उगी एक सहज त्याच्यातला अर्थ काढलेला, चुकीचा असेल बरोबर असेल माहित नाही, पण प्रथम भेटी आलिंगन, आलिंगन देणं म्हणजे अद्वैताची अवस्था आहे, आणि मग चरण वंदावे म्हणजे कल्पित द्वैताची अवस्था आहे. आपल्याकडे जे भक्तिशास्त्रामध्ये तत्वज्ञानामध्ये अद्वैतापेक्षा ही पुढं जर काय असेल तर ते कल्पित द्वैत म्हणून सांगितलं. भक्त्यर्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. मला पुढे बोलायचं आहे नामदेव यांच्या संबंधाने, हे चिंतन पुढे बोलेल. गुरुकृपा झाल्यानंतर नामदेव यांचं भजन कसं सुरू झालं थोडा तात्विक भाग मांडता येईल आपल्याला. पण अगोदर भेटल्या अगोदर आलिंगन द्यावं आणि मग चरण वंदावे. पायाचा नमस्कार महत्वाचा मानला. आता लोक जी वारी करतात ना, ती वारी करण्याची पद्धत फार वेगळी आहे. पूर्वीची वारीची पद्धत मी ऐकली, ते आम्ही पंढरपुरामध्ये आपल्याकडे फड परंपरा असल्यामुळे माहीत आहे. दशमीचं स्नान महत्वाचं. ऐका, वारीमध्ये असे सांगितलं जातं की शुद्ध दशमीचं स्नान महत्वाचं, एकादशीचा जागर महत्वाचा आणि द्वादशीची क्षरापत महत्वाची. या तीन गोष्टी म्हणजे वारी परिपूर्ण झाली. त्यामुळे नवमीला संध्याकाळी किंवा दशमीला सकाळपर्यंत वारकरी पंढरपुरात हजर राहायचा, गेल्या गेल्या स्नान करायचं, दशमीचं पूर्ण दिवसभर तिथं राहायचं, एकादशीची दिंडी प्रदक्षिणा, रात्रीचा हरिजागर, द्वादशीची क्षीरापत झाल्यानंतर मग गावाकडे यायचं. याला म्हणायचं वारी. आता लोक वारी कशी करतात न सांगितलेलं बरं. दुपारच्या फराळीला घरी असतात, पूर्वी पायाचं दर्शन, आता पायाचं दर्शन लवकर होत नाही. तुम्ही जर पंढरपूरला आता येतच आहात त्यामुळे तुम्हाला माहित आहे की पायाचं दर्शन घ्यायचं झालं तर कमीत कमी 20-20, 22-22 तास उभं राहावं लागतं. मग लोकांनी काय केलं, शॉर्टकट मार्ग काढला. कोणता? मुखदर्शन. आता मुखदर्शन सुद्धा 2-3 तासाशिवाय होत नाही, 3 तास तरी कमीत कमी लागतात वारीमध्ये मुखदर्शन. आता मुखदर्शनापेक्षा आणखीन एक शॉर्टकट मार्ग काढला लोकांनी, काय? नामदेव पायरी दर्शन. त्यातल्यात आपल्या लोकांना तर तेच पाहिजे, बस झालं बाबा, आम्हाला काही नाही, नामदेव पायरी दर्शन. आणखीन एक मार्ग काढलाय महाराज, नामदेव पायरी दर्शन सुद्धा आता लवकर होत नाही. तुम्ही बघा, तुम्ही गेल्यानंतर वारीला तुमच्या लक्षात येत असेल, नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला सुद्धा अर्धा तास लागतो, इतकी गर्दी असते नामदेवरायाच्या पायरीजवळ. मग काय लोकांनी मार्ग काढला, आणखीन एक शॉर्टकट मार्ग काढला, काय? चौफळ्यात उभा राहायचं आणि कळस दर्शन. आता भविष्यामध्ये स्टँड दर्शन निघतं का काय कोणास ठाऊक, झाली वारी पूर्ण. लोक अशी बदलत यायला लागले. नामदेवराय पंढरपुरामध्ये, नामदेवराय पांडुरंगाच्या दर्शनाकरता आले. प्रातःकाळ झाला, स्नान करून नामा आला, जाऊन या राऊळाशी घाली लोटांगण देवाशी. देवाला लोटांगण घातलं. देवानी नामदेवरायला विचारलं, एवढं सकाळ सकाळ आज कसं काय? प्रातःकाळी ना, लवकरच आलात म्हटले. कसं काय आलात? आलो म्हटले देवा. बर, लोटांगण घातलं, सगळं झालं. नामदेवरायांनी, पांडुरंगाने हसून नामदेवरायांनी विचारलं, कसं काय, काय आज नेमकं नियोजन? नामदेवरायांनी सांगितलं, देवा तुला सांगू का, जेवण या जातो बाजारा. नामदेवराय सांगायला लागले, जेवण या जातो बाजारा. आता मी काय करतो, घरी जातो, जेवण करतो आणि बाजाराला जातो. वडिलांनी सांगितलंय म्हटले, काय बाजार करत नाही, अमुक नाही तमुक नाही. आता वडील खवळायला लागलेले आहेत. देवा तुला माहित आहे का, मी मोठा झालोय. कोण म्हणतायत? नामदेवराय देवाला. मी मोठा झालोय, आता लहान समजू नको मला. आता काही जबाबदारी पडली पाहिजे माझ्यावर. मी काही ना काहीतरी आता जबाबदारीची कामं घरातली केली पाहिजे. देवा काय, तुला काय, काही नाही ना, काही नाही, तुला मागं नाही पुढं नाही. बघा हे
लढिवाळ बोलणं होतं. तुम्हाला सांगू का, नामदेवराय इतकं लढिवाळ भक्त वारकरी संप्रदायात कोणता संत झाला नाही म्हटलं. नामदेवराय एवढा लढिवाळ भक्त. नामदेवराय म्हणजे लढिवाळ भक्त. काय नामदेवरायांचं चरित्र ऐकत असताना, वाचत असताना अंतःकरण भरून जातं, डोळ्यामध्ये अश्रू येतात, इतका लढिवाळपणा. नामदेवरायांनी देवाला सांगावं, देवा तुला काय, मागं नाही पुढं नाही, तुला कोण विचारणार नाही, तुला कोणी काम कर म्हणून सांगत नाही, तू काय बाबा निवांत आहे, तुझं काय, तुला कोण बोलणार नाही, आम्हाला आई वडील आहेत, तुला आई ना बाप. नामदेवराय म्हणतात देवाला, तुला आई नाही बापही नाही तुला, पण आम्हाला मात्र आई बाप आहेत, त्यांचा धाक आहे, कामं करावी लागतात घरातली. बर मग काय आता काय ठरवलंय काय, जेवणीया जातो बाजारात, आता घरी जातो, जेवण करतो आणि बाजाराला जातो. पांडुरंगाने विचारलं, नामदेवा खरं तर तू माझ्यापासून जाणं जरा मला हेच वाटतं, पण येणार कधी तू, जेवणीया जातो बाजारा पण कधी येणार, त्वरित येईन माघारा, काळजी करू नको म्हटले. नामदेवांनी सांगितलं त्वरित, त्वरित या शब्दाचा अर्थ आहे ताबडतोब. मी जेवणीया जातो बाजारा आणि त्वरित येतो माघारी. त्वरित येतो माघारी म्हटले, येईल माघारी, त्वरित येतो, लवकर येतो, काळजी करू नको देवा. जातो बाजारामध्ये काय देवा, हे जायचं आणि विकायचं आहे, बाजार म्हणजे काय विकायचं आहे. एक फक्त असं गिराईक एखादं भेटावं, भेटल्याबरोबर सगळंच्या सगळं त्याला देतो, लगेच माघारी येतो, मग तर तू मीच आहे की म्हटले, येतो लगेच विकायचं, काय अवघड आहे त्याला. बरं ठीक आहे. घरी आले, जेवण केलं, कपड्याचं गठोडं डोक्यावर घेतलं, नामदेवराय बाजाराला गेले. बाजारात आले, कापडाचा धंदा सगळं ते मांडून ठेवलं, गिराईक यायला लागले एक 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 घेण्याकरता. नामदेवरायाकडे ते गिराईक फार गमतीचे असतात. कापड दुकानात बघा तुम्ही, आपण कापड दुकानात जातात ना, ते गिराईक मी कधी कधी निरीक्षण करत असतो. त्या अलीकडे नवीन शब्द आलाय, ते व्हरायटी नाही का, व्हरायटी, काहीतरी नवीन दाखवा. बघा कापड दुकानात जातात आणि ती गिराईक मोठ्याने म्हणतं नवीन दाखवा. तो दुकानदार 10 वर्षापूर्वीचं दाखवतो, त्यालाच म्हणायचं नवीन दाखवा. आपल्याला तर काय कळतं कापडातलं, पण आपल्याला वाटतं बघा असं म्हणावं लागतं बरं का, असं म्हटल्यामुळे नवीन दाखवलं. नवीन दाखवलं नाही, 10 वर्षापूर्वीचं खपवलं. नवीन कुठलं दाखवलं, त्याचं जे राहिलं होतं 10 वर्षापूर्वी त्यानं ते खपवून टाकलं. लोक यायला लागले नामदेवरायाजवळ. गणोबा नावाचं एक गिराईक आलं, असं एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय, नामदेवरायांनी स्वतःही वर्णन केलंय. गणोबा नावाचं एक आला म्हणे, व्यापारी आला, गिराईक आलं. दोन्ही तिन्ही पद्धतीने कथा आहे. काय आहे, एक आणखीन एक परवाही बोललो, नामदेवरायांचं चरित्र सांगताना एकनाथ महाराजांनी केलेले अभंग, नामदेवरायांनी स्वतः केलेले अभंग, जनाबाईंनी केलेले अभंग, गोंदा विठा या सगळ्यांनी केलेले अभंग, त्या सगळ्यांच्या अभंगामध्ये एकच चरित्राचा भाग पण काही वेळेस वेगवेगळ्या अंगाने मांडलेला आहे. त्यामुळे थोडा गोश्वाऱ्याने आपण ऐकावं. मला असं वाटतं की हे खरं का ते खरं म्हणण्यापेक्षा नामदेवरायांचं चरित्र भक्तिभावाने ऐकावं, हे महत्वाचं. खरं खोटं करण्यामध्ये वेळ घालवही नाही. खरं खोटं करण्यामध्ये बुद्धीचा कस होतो आणि बुद्धी झिजत राहते, आणि मुख्य जी बुद्धीला भावनिकतेची जोड लागायची असते ती जोड बाजूलाच राहते, आणि मग बुद्धी खिस पाडण्याकडे जास्त जाते, पण परमतत्वाकडे प्रवेश करण्याकरता बुद्धी जात नाही मग लवकर. त्यामुळे कथा ही कथारूपानेच ऐकायची असते. आणि मला इथं कथा सांगितलेली असल्यामुळे इथं संशोधनाचा हे काही व्याख्यानाचा विषय नाही. संशोधनाचा विषय बोलायला लागल्यानंतर मग आपल्याला अनेक मतमतांतर मांडता येतील. कोणी काय मांडलं, कुणी काय मांडलं. नामदेवरायावर अभ्यास करणारा काही एकच वर्ग असत नाही. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत नामदेवरायांचा प्रचार आणि प्रसार आहे. त्यामुळे भारत देशातले सगळेजण नामदेवरायांच्या चरित्राचा अभ्यास करतात, भारत देशातले अभ्यास करतात. तुम्हाला मी आणखीन एक घडलेली घटना सांगून पुढे जातो नामदेवरायांच्या चरित्राच्या संबंधाने. आपण तरी फार कमी अभ्यासू आहेत नामदेवरायांच्या चरित्राचे. योगायोगाने नामदेवरायांच्या कृपेने म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने किंवा मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या माणकोजी महाराजांच्या आशीर्वादाने एक फार मोठा बहुमान वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने माझ्या पदरामध्ये पडला. त्याचं कारण असं झालं, दुबईमध्ये एक आपलं जे महाराष्ट्र मंडळ आहे दुबई देशामध्ये, त्या महाराष्ट्र मंडळाने नामदेव महाराजांचा समाधी सोहळा करायचा ठरवला. गेल्या वर्षी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा त्यांनी 1 वर्ष तुकाराम महाराजांचा केला होता, 1 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांचा केला होता. गेल्या वर्षी त्यांना वाटायला लागले की नामदेव महाराजांचा समाधी सोहळा केला पाहिजे, आणि मग ते दुबईतले सगळेजण आपल्या महाराष्ट्रातली मंडळी एकत्रित झाले आणि नामदेवरायांचा समाधी सोहळा करायचा. तर मग नामदेवरायांचं सगळ्यात महत्वाचं जर तत्व काय असेल तर ते कीर्तन. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्यामुळे वारकरी कीर्तन झालं पाहिजे. नारदीय कीर्तन वेगळं आणि वारकरी कीर्तन वेगळं. वारकरी कीर्तन झालं पाहिजे आणि मग वारकरी कीर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून दुबईतल्या सगळ्या मंडळींनी नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपल्या देशाच्या बाहेर
पहिलं वारकरी कीर्तन करण्याचा मान माझ्या पदरामध्ये पडला, तो नामदेव यांच्याच कृपेने पडला होता. पहिलं वारकरी कीर्तन करण्याचा. माझ्याकडे त्याचे फोटो आहेत, ते मी तुम्हाला दाखवेल. नामदेव यांच्या समाधी सोहळा फार मोठा त्यांनी साजरा केला. मला तिथं गेल्यानंतर आश्चर्य काय वाटलं सांगतो ऐका. मला वाटलं ही दुबईची मंडळी आहेत, जाऊ आपण नामदेव यांचं चरित्र आपल्या पद्धतीने सांगू. याचा अर्थ यांना माहीत नाही, फार माहीत नसणार आहे. आपणच मोठे हुशार शहाणे असं प्रत्येक महाराजाला वाटतं. आपल्याशिवाय कोण शहाणा आहे. त्याच आविर्भावामध्ये मी गेलो आणि दुबईला जायचं म्हटल्यानंतर मग नटून अभ्यासापेक्षा नटून थटून जाण्यावर जास्त जोर असतो आम्हा महाराज लोकांचा. आणि मग मी अगदी तयारीमध्ये तिथं गेलो. आम्ही गेलो, माझ्याबरोबर माझे मित्र आमच्या पंकज महाराजांना माहीत आहेत, हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील दादा आळंदीकर, तेही होते. त्यांचं प्रवचन, माझं कीर्तन, आम्ही दोघंही तिथं गेलो दुबईमध्ये. आणि मग तिथं गेल्यानंतर मग त्यांनी सगळी व्यवस्था केली, सगळं झालं. तिथला जो कॉन्सुलेट हॉल आहे, म्हणजे ज्या हॉलमध्ये आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तिथं दुबईमध्ये जाऊन जे भाषण केलं होतं, त्याच हॉलमध्ये नामदेव महाराजांचा समाधी सोहळा त्यांनी केलेला होता. आणि मग तिथं गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या त्या समाधी सोहळ्याकरता गेल्यानंतर तिथं जे प्रास्ताविक तिथले आदरणीय गोखले सर म्हणून आहेत, त्यांनी जे प्रास्ताविक केलं, जवळजवळ 45 मिनिटाचं प्रास्ताविक केलं. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल, 45 मिनिटाच्या प्रास्ताविकामध्ये नामदेव यांचं जे चरित्र त्यांनी सांगितलं, ते नरसी गावापासून ते पंजाबापर्यंतचं चरित्र त्यांनी व्यक्त केलं. इतक्या गोड पद्धतीने त्यांनी नरसी गावाचा इतिहास सांगितलेला होता. दुबईतला माणूस दुबईत बसून जर नरसी गावाचा अभ्यास करत असेल तर नामदेव यांचा व्यापकपणा किती आहे याचा विचार करा. दुबईतला माणूस, आणि मी त्याचा साक्षीदार आहे, मी ते ऐकलेलं आहे. आणि मग त्यांचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी आता कीर्तनात काय सांगायचं, का कारण माझ्यापेक्षा इतका अभ्यासू त्यांचं भाषण झालेलं होतं. मग मी शेवटी त्यांनाच विचारलं, त्यांच्याकडनं मुद्दे घेतले आणि कीर्तन केलं. हे अशी गंमत आहे. आपण त्या मानाने अभ्यासाला फार कमी आहोत आपण. आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की नामदेव यांच्या चरित्राचा अभ्यास करायला लागायचं. आणि मला वाटतं त्या दिवशी नामदेव यांच्या चरित्राच्या अभ्यासाला केलेली सुरुवात आज नरसीमध्ये परिपूर्ण होते आहे. हे त्याचं फल आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ मला सांगायचा आहे की आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहत असून सुद्धा आपण त्या मानाने आणखीन वाङ्मयाकडे आणि चरित्राकडे कमी पाहतोय. पण परराज्यामध्ये, परदेशामध्ये, आज आपण पंजाबमधून इथं आपण बघतो गुरुद्वार इथं आहे, ती मंडळी किती नामदेव यांच्या सेवेमध्ये रत आहेत आपण पाहतो आहोत. नामदेव यांचं चरित्र, नामदेव यांच्या या कथेचा भाग अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला. मला असं वाटतं की त्या सगळ्यांमध्ये भांडणं करण्यापेक्षा समन्वय साधावा. ठीक आहे, एकनाथ महाराजांनी ही कथा सांगताना एक भाग वापरलाय. पांडुरंग नामदेव यांनी स्वतः काही अभंग केलेले आहेत, जनाबाईंनी काही याच्यावर लिहिलेलं आहे. आपल्याकडे एक त्या विना गोसावींनी नामदेव यांचं चरित्र केलंय, छोटं पुस्तक आहे. त्याचबरोबर परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकर महाराज खंदारकरांनी अतिशय गोड लिखाण केलंय नामदेव यांच्या चरित्राचं. छोटंच पुस्तक आहे पण अतिशय गोड आहे. किंवा महाराष्ट्र सरकारने जी नामदेव यांची गाथा प्रकाशित केली, त्याच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा नामदेव यांचं चरित्र अतिशय चांगल्या पद्धतीने संशोधनपूर्ण मांडलेलं आहे. नामदेव यांच्या चरित्रामध्ये मी थोडा एकनाथ महाराजांच्या एका अभंगाचा विचार करून नामदेव यांचा हा घटनाभाग सांगत पुढे जातो. नामदेवराय बाजारात गेले, ते कापडाचं गठुडं होतं ते घेऊन बसले. तो गणोबा नावाचा एक गिराईक त्यांच्या समोर आलं. त्यांनी ते सगळे कपडे वगैरे बघितले आणि त्यांनी सांगितले, हो मला हे पाहिजे बरं का, मी घेतो, मी गिराईक आहे. नामदेवरायला एवढा आनंद झाला कारण नामदेवराय बाजारात जाऊन बसल्याबरोबर तो गणोबा आला होता. म्हणजे बसल्या बसल्या नामदेवरायांना वाटायला लागलं की वडिलांनी तर सांगितलं दिवस दिवस बसावं लागतं, गिराईक येत नाही, मला तर लगेच आलं. वडील खोटे बोलतात का काय? नामदेवरे असते. बरं, बसल्या बसल्या गिराईक आलं, ते गिराईक आलं ते आलं, असं गमतीचं गिराईक आलं. त्या गिराईकांनी सांगितलं, नामदेवरांनी विचारलं तुम्हाला किती कपडे पाहिजे? ते म्हटले नाही नाही, अख्खा मालच पाहिजे तुझा. नामदेवराला एवढं आश्चर्य वाटायला लागलं, मला वडिलांनी सांगितलं 10 दिवस कपडे घेऊन जातो तरी माल संपत नाही, माझा तर 10 मिनिटात माल संपला, अख्खाचा अख्खा माल. पण त्या गिराईकांनी सांगितलं, मग वडिलांनीही सांगितलं होतं उदारपादार थोडंफार करावं लागतं, नाही असं नाही, धंदा आहे हा, उदारपादार थोडं होत राहत म्हटले, परंतु माणसं बघून उधारी द्यायला लाग जरा, असं सांगितलेलं होतं. त्यांनी त्या गणोबांनी सांगितलं, मी तुमचा सगळा माल घेतो पण माझ्याकडे पैसे आता नाहीत, मी तुम्हाला 8 दिवसांनी पैसे देईल. नामदेवरांनी सांगितलं काही हरकत नाही, वडिलांनी सांगितलंय धंद्यामध्ये उधारी चालत असते म्हणले. उधारीचे धंदे वेगळे, बिगर उधारीचे धंदे वेगळे. माफी मागून बोलतो, कीर्तनकार का वाढले? जाऊ दे आता, नको जास्त त्याच्यावर बोलायला.
उधारीचा धंदा. चालतंय असं सांगितलं होतं वडिलांनी, घ्या म्हटले. पण वडिलांनी सांगितलं होतं काहीतरी घाणकट ठेवून घ्यायला पाहिजे. मग त्या गणोबाला विचारलं, अहो तुम्ही मला माझ्याकडे काय ठेवणार, त्या बदल्यात काय ठेवणार? हो आहे की म्हटले. काय? भला मोठाच्या मोठा धोंडा दिला त्याच्याजवळ, नामदेवरायाजवळ. म्हटले हे धोंडोबा तुमच्याजवळ घ्या, मी जोपर्यंत पैसे देत नाही हा धोंडा तुमच्याकडे राहील. नामदेवरायानं वाटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तो धोंडा उचलला, डोक्यावर कपड्याचं गटुड देऊन टाकलं, धोंडा डोक्यावर घेतला, निघाले. हे बघा बाजार करणारे कसले व्यापारी असतील नामदेवराय. भलं मोठं कपड्याचं ते मोठं गटोडं देऊन टाकलं आणि धोंडा डोक्यावर घेतला. नामदेवराय आनंदात घरी आले. घरी आल्याबरोबर तो धोंडा आतल्या ज्या घरामध्ये एक जी होता, आता हे घाण ठेवलेलं कुठंतरी चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे ना, कुणी घेऊन जाऊ नये. आता धोंड्याला कोण घेऊन चाललंय, पण ते आतमध्ये ठेवलं पाहिजे म्हणून नामदेवरायांनी तो धोंडा आतमध्ये आतल्या खोलीमध्ये आणून ठेवला. बाहेरनं कुलूप लावलं आणि लगेच धावत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. लगेच पुन्हा चरणावर नतमस्तक. लगेच देवाने विचारलं कसं काय, लवकरच आला, काय सांगायचं देवा तुझी कृपा. गेल्या गिराईक भेटलं, अख्ख्या मालाला गिराईक भेटलं. म्हटले असं सगळा माल सगळा झाला. आज म्हटले काय मी खुश आहे, वडिलांना बाबांना आमच्या एवढा आनंद होईल, असा पुत्र व्हावा ऐसा गुंडा, नाही का, ज्याचा त्रिही लोकी झेंडा म्हणल्यासारखं असला पुत्र व्हावा असं वडिलांना वाटत असेल. म्हणले का गेल्या गिराईक भेटलं, सगळा माल विकून आलो, 10-5 मिनिटामध्ये आलो, याचा अर्थ रोजच्या. आणि मग नामदेवराय म्हणायला लागले काय गंमत आहे, मला वाटायचं की व्यापार करणं फार कठीण असतं का, अमुक असतं का, किती सोपं आहे रे देवा. देवाने सांगितलं हो सोपंच आहे. म्हटले काही हरकत नाही. पुन्हा त्याचं भजन वगैरे सुरू झालं. सायंकाळ झालेली होती. माघारी घरी आले. घरी आल्यानंतर वडिलांनी विचारलं झालं का आज बाजार? हो झाला. माल काय राहिला, काय विकला? काय सगळा माल विकला. तामाशेटीला आश्चर्य वाटायला, सगळा माल विकला? हो. अरे असं कसं काय? म्हटले इतकं गिराईक होतं का आज, एवढं गिराईक तुझ्याकडे आलं? ते म्हटले एकच गिराईक आलं. हो. आणि एवढा माल घेतला? हो सगळाच्या सगळा माल घेतला. किती पैसे आले? नाही उधार दिलंय. बरं ठीक आहे. म्हटले काय ठेवून घेतलं? फार महत्वाची वस्तू ठेवून घेतली. म्हटले कुठं आहे? आतल्या घरात ठेवलंय. मग तर वडिलांना आनंद झाला का आतल्या घरात कुलूप लावून ठेवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं दिलंय त्याने, घाणखत. वडिलांनी विचारलं उघड दरवाजा. दरवाजा उघडला आणि आतून तो धोंडा नामदेवरायांनी दाखवला. हे बघा हे घाण ठेवलंय. म्हटले वडिलांनी विचारलं काय आहे? म्हटले हे धोंडोबा. माल कुणाला दिला? गणोबाला दिलाय. म्हटले आणि त्यांनी हे दिलंय. दामाशेठीने डोक्याला हात लावला आणि ते म्हटले काय रे बाबा, म्हटले असा कुठं धंदा करत असतात का? धोंडा ठेवून सगळा माल कोणी देत असतं का? काय तुला अक्कल आहे का? अमुक आहे का तमुक आहे का? बोलायला सुरुवात केली. नामदेवरायांचा चेहरा असा पडलेला झाला. नामदेवरायांनी सांगितलं बाबा तुम्ही तर म्हटलं ना काहीतरी ठेवून घेऊन माल दिला तर चालतो. अरे काहीतरी ठेवून घेऊन म्हणून काय धोंडा ठेवून घेत असतात का? धोंड्याला काय किंमत आहे? आणि तो उद्या नाहीच आला तर त्याला काय घेणं देणं पडलं या धोंड्याचं? जा म्हटलं त्याच्याकडे जाऊन मागून आण. नामदेवराय त्या गणोबाच्या घरी गेले. गणोबाला सांगितलं बाबा झालं ते माझ्याकडनं चुकून झालंय, तू काय असेल ते पैसे देईन, तुझा तो धोंडा घेऊन जा. ते गणोबाने सांगितलं माझ्याकडे पैसे नाही, तुला सांगितलं ना देतो, जा निघून. हाकलून लावलं. नामदेवरायला वाईट वाटायला लागलं. काय करावं? नामदेवराय पुन्हा पांडुरंगाच्या देवळात गेले. पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले. देवा असं झालं माझ्याकडून, काय करावं काही कळेना. भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका. म्हटले काहीतरी होईल व्यवस्था. घरी गेले. घरी गेल्यानंतर सांगितलं होईल काहीतरी व्यवस्था. त्या वडिलांना राग आलेला होता. वडिलांनी तो धोंडा उचलला, घरातून उचलला ना असा बाहेर फेकून दिला. काय करताय या धोंड्याला? असं फेकून दिल्याबरोबर त्या धोंड्याकडे बघितलं तर त्या धोंड्याचं अख्खं सोनं झालेलं होतं. त्या धोंड्याचं सोनं झालेलं बघितल्याबरोबर मग गोनाईला आणि दामाशेटीला आनंद वाटला. अरे 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 ते सोनं आहे. म्हटले आणा कुणीतरी बघेल, लपून ठेवा असं म्हणायला लागले. नामदेवरायांनी सांगितलं नाही बाबा मी गणोबाला बोलून आणतो, जस त्याला देऊन टाकतो. म्हटले तस त्याला देऊन टाकतो. दामाशेटींनी सांगितलं आता तरी अक्कल येऊ दे. म्हटले असं कुठं असतं का? म्हटले हे बरोबर आहे. म्हटले उगं सांगू नको कोणाला. आणि त्याच्या आनंदामध्ये दामाशेटी आणि गोनाई राहिले. एकनाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय, ऐका. नाम्याच्या कारणे देवे नवल केले. नाम्याच्या कारणे देवे नवल केले, धोंडोबाचे झाले सुवर्ण ते. एकनाथ महाराज सांगतात देवानी हे नवल केलं. भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाल्यामुळे देवानी हे नवल केलं. काय नवल केलं? धोंडोबाचे झाले सुवर्ण ते. धोंडा राहिला नाही, धोंड्याचा सोनं झालं, सोन्याचा गोळा झाला तो. गोनाई दामाशेटी आनंद पै झाला, म्हणती भला भला नामा आमोचा. दोघा आई वडिलांना आनंद झाला. सोनं बघितल्यानंतर कोणाला दुःख होणार आहे महाराज? आनंद झाला. दगड बघितला की दुःख होतं, सोनं पाहिलं की आनंद झाला.
जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, माहिती आहे, आठवते का बघा. एखादा वाटसरू शेतातून निघाला आणि निघाल्यानंतर नेमकं त्या शेतात असलेला शेतकरी गोफणीतून दगड मारत होता. एक दगड मारला, नेमकं वाटसरूच्या पाठीमध्ये लागला. दगड लागल्याचं दुःख झालं, आई म्हणून खाली बसला. त्या वाटसरूने विचार केला, दगड तरी केवढा आहे पाहावं, म्हणून पाठीमागं वळून बघितला. तो दगड नसतो, सोन्याचा गोळा असतो. होईल का हो दुःख? हा वाटसरू उठून उभा राहिला आणि म्हणला, येऊ दे की 4-5 असले, काही होत नाही मला, येऊ दे. दगड लागल्याचं दुःख आहे, पण सोन्याचा गोळा आहे म्हटलं की सुख आहे. अगोदर दगड होता, दामाशेठीला गोनाईला दुःख वाटत होतं, पण त्याचा सोन्याचा गोळा झाला, आनंदपैी झाला, आनंद झाला. काय म्हणायला लागले दामाशेठी आणि गोनाई? म्हणती भला भला नामा मुचा. भला भला असा शब्द वापरलाय, 2 वेळेस भला सांगितलं. फार चांगला आहे बरं, भला या शब्दाचा अर्थ चांगला. गोनाई आणि दामाशेठी म्हणायला लागले, आमचा नामा फार चांगला बरं, आमचा नामा फार चांगला, भला भला. कोणी म्हणायला लागल्या आजूबाजूच्या शेजार पाजारनी, अहो कसं काय भला भला म्हणायला लागलात? नाही नाही म्हटले, भगवंताची भक्ती करतो म्हणून भला, आणि चांगला व्यापार करतो म्हणून भला. नाही का, भला भला 2 वेळेस भला आला. प्रपंचाच्या दृष्टीने भला, परमार्थाच्या दृष्टीने भला, दोन्हीकडून भला झाला ना. आता आपल्या हातून जीव घालतो म्हणून भला, आणि गेल्यानंतर सोन्याचा गोळाच घेऊन येतो म्हणून भला. नाही का, दोन्हीकडून भला म्हणा. भला भला म्हणती नामा अमुचा. नामदेवराय त्यांच्याकडे पाहायला लागले. एकनाथ महाराज सांगतात, नकळे लाघव देवाचे सर्वता. नकळे लाघव, लाघव या शब्दाचा अर्थ लीला. नकळे लाघव देवाचे सर्वता, देवाची लीला यांना कळेना. म्हणती नामा आमचा करता झाला आता. या सगळ्या आई वडिलांना मात्र वाटायला लागलं, खरं तर ही देवाची लीला होती, पण ही देवाची लीला म्हणून दामुशेट्टी आणि गोनाई बघत नव्हती. त्या दोघांना असं वाटायचं, आता म्हणती नामा आमुचा करता झाला, आता आमचा नामा करता झाला, घर चालवायला लागला, करता झाला, याच्याकडे कर्तृत्व आलं, घर कसं चालवायचं याला चांगलं कळायला लागलं. देवाचं लाघव आहे हे मान्य नाही त्यांनी केलं. एका जनार्दनी द्रव्याची आशा विसरले सर्वेशा पांडुरंगा. नाथ महाराज सांगतात, द्रव्याची आशा विसरले सर्वथा पांडुरंगा. दामोशेट्टी आणि गोनाई जरी भगवंताचे भक्त असले तरी आपल्या घरात आलेल्या धोंड्याचं सोनं झाल्यानंतर ही देवाची लीला आहे असं म्हणून मानायला तयार नाहीत. उलट सोन्याचा गोळा आला म्हणजे आमच्याच पोराचं हे कार्यकर्तृत्व आहे, आणि म्हणून त्याच्या संबंधाने ती द्रव्याची आशा, बाहेर पडलेला सोन्याचा गोळा असा उचलून घ्यायला सुरुवात केली त्यांनी. द्रव्याची आशा, एका जनार्दनी द्रव्याची आशा विसरले सर्वेशा पांडुरंगा. सर्वेशा म्हणताना नाथ महाराजांनी एक जगप्रसिद्ध सिद्धांत असा सांगितला की जिथं जिथं अंतःकरणामध्ये द्रव्य आशा निर्माण होते तिथं तिथं माणसाला भगवत भजनाचा विसर पडतो. महाराजांची भाषा आहे, द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. कित्येक प्रमाण आपल्याला देता येतील. नित्य आशा अमृतपिंडम. माणसाला मरेपर्यंत धनाची आशा सुटत नाही. आशा अशी गमतीची आहे की माणसाच्या अंतःकरणामध्ये एकदा ती निर्माण झाली की मरेपर्यंत सुटत नाही. बघा तुम्ही, गंमत आहे, बांधलेला माणूस पळतो का न पळतो याच्यावर काही तात्विक चिंतन केली जातात. एखाद्याला बांधलं त्याला पळायला येईल का? एखाद्याला दोरीनं बांधलं पळायला येईल का? ऐका, ज्याला बांधलं जातं तो पळू शकत नाही. असं जरी असलं तरी शास्त्रकार सांगतात, आशा नावाची अशी एक दोरी आहे की तिनं बांधलं की माणूस पळायला सुरुवात करतो. म्हटलं, आशा नावाची अशी शृंखला आहे, दोरी आहे की त्या दोरीने जर या जीवाला बांधलं तर माणूस थांबत नाही, माणूस पळायला लागतो. माणूस पळायला लागला की ओळखायचं याला आशा नावाच्या दोरीने बांधलेला आहे. बांधलेल्या माणसाला पळता येत नाही हा जरी लौकिक विचार झाला तरी आशा नावाच्या दोरीने बांधले की माणूस थांबत नाही हा थोडा तात्विक विचार झाला. मी आपल्या ऐकण्यातलं प्रमाण देतो. लोभाची या सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. लाभाची या सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. लाभाची या सोसे पुढे चाले मना. मन असं गमतीच आहे की सारखं मिळेल या संबंधाने अशी उडी टाकत राहतं. जुन्या काळामध्ये घोड्यावर प्रवास असायचा आणि मग घोड्यावरचा प्रवास 100 किलोमीटर 200 किलोमीटर प्रवास करायचा. कसा करणार? ते कधी कधी घोडं थकलं आणि जर उभा राहिलं
तर त्या मालकाला मोठा प्रश्न पडायचा की आपण पुढे प्रवास कसा करायचा. मग तो मालक काय करायचा, एक गवताची पिंडी घोड्याच्या डोक्यावर बांधायचा. ऐका, गवताची पिंडी घोड्याच्या डोक्यावर बांधायच्या, अशी बांधायचा की त्या घोड्याच्या डोळ्याला ती गवताची पिंडी दिसावी पण तोंडाला तर लागू नये, डोळ्याला दिसावी पण तोंडाला लागू नये, अशी बांधायची. आणि मग त्या घोड्याला वाटायचं ही गवताची पिंडी आपलीच आहे, फक्त 2 पावलं पुढे टाकली पाहिजे मग मिळेल. म्हणून ते 2 पावलं पुढे टाकायचं, गवताची पिंडी तशीच पुढं, आणखीन 2 पावलं पुढं, आणखीन तशीच पुढं, अशी 2 पावलं करत करत 100 किलोमीटर घोडा चालत जातो, पण गवताची पिंडी काही तोंडाला लागत नाही. अशीच माणसाची स्थिती आहे. आता सुख मिळेल, मग सुख मिळेल, आता मिळेल, असं करत 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 स्मशानापर्यंत जातो, पण सुखाची याची काही गाठ पडत नाही. माणसाची परिस्थिती तर काही वेगळी आहे का. लाभाची असो सोय पुढे चाले म्हणा. एका गावामध्ये एक साधू येऊन बसले. एक श्रीमंत मनुष्य त्यांच्या दर्शनाकरता आला. श्रीमंत आहे, ऐका, दर्शनाकरता आला, पाया पडला, दोन्ही हात जोडले आणि म्हणायला लागला, महाराज मला पैसा आणखीन भरपूर कसा मिळेल याच्याकरता सांगा. कसं पैसा आणखीन कमवता येईल, किती पैसा आणखीन आणता येईल, काहीतरी उपाय सांगा. कोण म्हणतोय? श्रीमंत. मी आपल्याला साधी व्याख्या सांगतो. आपण असं म्हणत असतो की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला श्रीमंत आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला गरीब, आपण व्याख्या करतो. पण मी थोडी भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टीने उलटी व्याख्या करतो. श्रीमंत कोणाला म्हणायचं आणि गरीब कोणाला म्हणायचं? ऐका, जो पाहिजे म्हणतो तो गरीब आणि जो पुरे म्हणतो तो श्रीमंत. जो पाहिजे म्हणतो तो गरीब आणि जो पुरे म्हणतो तो श्रीमंत. एखादा श्रीमंत असूनही जर पाहिजे म्हणत असेल तर त्याच्यासारखा गरीब कोणी नाही, आणि एखादा गरीब असूनही जर पुरे म्हणत असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. थोडा तात्विक पद्धतीने विचार करा. हा श्रीमंत मनुष्य महाराजांच्या जवळ आला आणि हात जोडले म्हणायला लागला, महाराज काहीतरी सांगा, पैसा भरपूर मिळेल असं काहीतरी सांगा. महाराज मोठे पोहोचलेले होते. महाराजांनी सांगितलं, एक काम कर, मी सांगतो तेवढं कर. तो म्हटला, काय? काही नाही, तू घरी जा, अंगणातले खडे गोळा करून आण. ऐका नीट, अंगणातले खडे गोळा करून आण. जेवढे खडे आणशील तेवढ्याचे मी हिरे करून देतो. काय सांगितलं? जेवढे खडे तेवढ्याचे हिरे. मला वाटतं असला साधू आपल्या नरसीत यायला पाहिजे. आमच्यासारख्याचं काहीच काम नाही इथं, नाही का. जेवढे खडे तेवढे हिरे म्हटल्यानंतर काय, जेवढे खडे तेवढे हिरे. हो, नक्की का महाराज? हो, जा तू अंगणातून खडे गोळा करून आण, जेवढे खडे आणशील ना तेवढे हिरे करून देतो. तो महाराज तो म्हटला, नक्की? हो हो नक्की. साधू महाराजांनी सांगितलं, पण मी इथं बसलोय बरं, नाही तर तू तिकडे गेला की तिकडेच थांबशील. नाही नाही महाराज, अशा महाराजांना कोण सोडायला लागले? मी आत्ता जातो. बघ मी इथं थांबलोय, काल्यापर्यंतच आहे, परत नाही मी इथं. नाही नाही, काय काळजी करू नका, आत्ता जातो. तो घरी गेला, अंगणातले खडे गोळा करायला लागला. एक पाठीवर खडे गोळा केले. ऐका, पाठी डोक्यावर घेतली. निघाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, गुरु महाराजांनी सांगितले, जेवढे खडे तेवढे हिरे. पाठीवर खडे घेऊन गेल्यानंतर हिरे किती होणार आहेत? पाठीवरच. एका पाठीने जमतंय काय? असले महाराज पुन्हा कुठं येतात? मग एक पाठी जमत नाही, दुसरी पाठी भरूया. दुसरी पाठी खड्याने भरायला लागला. 2 पाट्या झाल्या. 2 पाट्यावर जमत नाही, एक टीप घेऊन जाऊ. ते मोठं असतं ना, ते टीप भरायला लागला. टिपानी जमत नाही, एखाद्या ट्रॅक्टरची ट्रॉयलीच घेऊ भाड्याने म्हटले. भरायला लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. काला झाला, साधू निघून गेले. हे आणखीनही खडेच गोळा करतय. होईल का पूर्ण? मला सांगा, होईल का पूर्ण? होईल याची खडे गोळा करण्याची इच्छा पूर्ण नाही. नित्य आशा अमृतपिंडम. माणसाच्या अंतःकरणातली आशा थांबत नाही, सारखी वाढत राहत असते. हे झाल्यानंतर ते झाल्यानंतर ते. एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी द्रव्याची आशा विसरले सर्वेशा पांडुरंगा. अंतःकरणातली द्रव्याची आशा माणसाला भगवंतापासून बाजूला घेऊन जायला लागते. नामदेवांना त्या द्रव्याची आशाच नाही. नामदेवांनी म्हणावं, ते धोंडा, तो सोन्याचा धोंडा तसा देऊन टाका. असं असतं का? कुठं म्हणावं? वेड्यासारखं करतोस तू म्हटले, कळतंय का तुला? बोलू नको कोणाला. पण मला सांगा, ती सोन्याचा गोळा गोनाईनी बघितलेला, दामूशेठींनी बघितलेला, आणि तो सोन्याचा गोळा पाहिला आणि दामूशेठींनी घरात सांगितलं, कोणाला सांगू नका, हे कोणाला सांगू नका. गोनाईला अगोदर सांगितलं, कोणाला सांगू नका. तुम्हाला सांगू का, बायकांचा स्वभाव असा गमतीचा असतो. ती एक बाई दुसऱ्या बाईला सांगते, कोणाला सांगू नको, म्हणता म्हणता सगळ्या बायकाला कळतं. त्याचं नाव बाईचा स्वभाव, नाही का? गोनाई काही गप्प बसेल काय?
सोन्याचा गोळा आलाय म्हटल्यानंतर गप्प बसेल? 2 तोळ्याची बांगडी हातात असली तर बाई 3-3दा असं करते. कोणीच बाई हात वर करत नाही, ही एकटीच वर करते का? सोन्याच्या बांगड्या दाखवायच्या, दुसरं काय असतं त्याच्यात? सोन्याचा गोळा घरात आलेला आहे, कोण गप्प बसेल? गोनाईने हळूच शेजारणीला सांगितलं, हळूच तिकडे कळालं. कळता कळता गणोबाच्या कानावर बातमी गेली, आपण दिलेला धोंडा जो होता तो सोन्याचा गोळा झालाय. गणोबाने बाकी काही विचार केला नाही, घरी आला, भांडणं करायला लागला, माझा धोंडा मला द्या, माझा धोंडा मला द्या. दामू शेट्टींनी सांगितलं, नाही तुझा, अमुक नाही. किरकिर सुरू झाली. नामदेवरांनी सांगितलं, असं नाही, त्याचं घेऊन आलो होतो. नामदेवरांनी तो सोन्याचा गोळा आतला उचलला आणि ते बाहेर आणून ठेवला. म्हटले, हे बघ, माझे जे पैसे होते ते पैसे दे आणि हे तुझा धोंडा आहे तो घेऊन जा म्हटले. नामदेवराय त्याला धोंडाच म्हणतायत, सगळेजण त्याला सोनं म्हणतायत, नामदेवराय मात्र त्याला धोंडा म्हणतायत. दृष्टीतला बदल जरा डोळ्यासमोर घ्या. नामदेवरांनी त्याला धोंडाच म्हणावा, आणखी नाही. तो धोंडा बाहेर आणून ठेवला आणि सांगितलं, गणोबा मी तुला हा धोंडा देतो, पण माझे मालाचे पैसे मला दे. गणोबाने लगेच त्याचे काय ठरलेले होते ते पैसे देऊन टाकले. आणि मग गणोबाला आनंद झाला की आता एवढं सोनं मिळणार. गणोबाने त्या धोंड्याला म्हणजे सोन्याच्या गोळ्याला असा हात लावला. हात लावल्याबरोबर तो सोन्याचा गोळा सोना झाला नाही, ते पुन्हा धोंडाच झाला. हात लावल्याबरोबर पुन्हा तो धोंडाच झाला. ही सगळी लीला भगवंताची लीला. नामदेव यांच्या लक्षात आलं. हे घरामध्ये लक्ष द्यायला लागलेले नामदेवराय, बाजाराला चाललेले नामदेवराय. गोनाईनी नामाशेटीला म्हणावं, मालक, आपला मुलगा मोठा झाला, आपला मुलगा बाजार करायला लागला, आपला मुलगा 4 पैसे कमवून आणायला लागला, आपल्या मुलाचं लग्न करायचं आहे. लग्न करायचंय, पण लग्न करण्याकरिता मुलीकडले 2 प्रश्न विचारत असतात. ऐका, मुलीकडले 2 प्रश्न विचारत असतात. त्यातला पहिला प्रश्न असा असतो की मुलगा काय करतो, आणि दुसरा प्रश्न असतो की घर कुठं आहे, घर कसं आहे. हे 2 प्रश्न असतात. मुलगा काय करतो हे कळालं, बाजार करायला लागलाय, पण घर कसं आहे म्हणावं तर घर असं काय त्या घराला वर्णन करता येईल? सगळं घर पडकं झालेलं आहे, आतमध्ये सगळ्याच्या सगळा तो केर पडतो आहे. लग्न करून आणायचं म्हटलं तर नवीन सुनेला कुठं बसवावं ठेवावं म्हटलं तर आपल्या घरात जागा नाही. आपलं घर बांधलं पाहिजे, घर बांधलं पाहिजे. दामू शेट्टींनी सांगितलं, हो बांधायला पाहिजे. नामयाचे घर मोडले एक दिनी, मजूर तया लागी मिळेची ना. नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. नामदेवाचं घर पडलं आणि आता ते घर बांधायचं ठरवलं, पण आला मजूर कुठून आणायचा? नामयाचे घर मोडले एक दिनी, मजूर तया लागी मिळेची ना. हिंडता भागले मजूर न मिळे, आले ते सकळ ग्रहा लागे. हिंडायला लागले, भागले, कोणी येईल का आमच्याकडे कामाला? एकट्याने होणार नाही, हे कोणीतरी मजूर पाहिजे. इकडं तिकडं शोधाशोध केली, पण कोणीही मजूर काम करायला येईना. मजुराची वानवा झाली, कोणी त्यांच्याकडे काम करायला येईना. काय येईना? कारण मजूर नव्हते अशातला भाग नाही, पण त्या मजुरांना वाटायचं हे काय आपल्याला रोजगार दिला पाहिजे ना, यांचंच यांची खाण्याची भ्रांत आहे, आपला काय रोजगार देणार, कोण नकोच ते जायला यांच्याकडे, कोणी येईना. दामू शेट्टी हळहळ व्यक्त करायला लागले, अरे माझं घर शेकारायचं आहे, नाहीतरी झोपडीच आहे. घर म्हणजे तरी काही फार मोठं होतं अशातला भाग नाही, पण त्या झोपडीला सगळ्या त्या काट्याकुपाट्याने शेकारायचं आहे. आणि शेकारण्याकरता एका मजुराची गरज आहे, पण मजूर काही मिळे ना. हिंडता भागता मजूर न मिळे, आले ते सकळ ग्रहा माझी. पांडुरंग ते होऊनी मजूर. भगवंतांनी मजुराचं रूप धारण केलं. पांडुरंग ते होऊनी मजूर, शाकारीले घर नामयाचे. नामदेवाचं घर शाकारलं. कोणी शाकारलं? भगवंतांनी. भगवंतांनी मजुराचं रूप धारण केलं. एका जनार्दनी उने नेदी भक्ता, आपण तत्वता अंगे रावे. भगवंतांनी नामदेवाचं घर शाकारलं, म्हणजे ते घर नीट केलं. झाड काट्या कोपट्या वर व्यवस्थित टाकून घेतल्या, आणि मग तो मजूर आलेला आहे, त्याच्याबरोबर ते घर बांधकाम व्यवस्थित झालेलं आहे. घर हा शब्द फार गमतीचा आहे. काय आहे? घर 2 पद्धतीचं असतं. स्वतःचं घर वेगळं आणि भाड्याचं घर वेगळं. स्वतःच्या घराचा घर पडकं का असे ना, पण स्वतःचं असलं की त्याचा आनंद वेगळाच असतो. मुळात नामदेवांना या घराचं काही विषयच राहिलेला नव्हता. मुळात नामदेवांना त्या घराबद्दल फार आसक्ती होती अशातला भाग नाही, त्या घराबद्दल फार ममत्व होतं अशातला भाग नाही.
त्या घराबद्दलची फार मोठी तळमळ होती अशातला भाग नाही. मुळात संतांच्या चरित्रामध्ये घर असा शब्द जरी आलेला असला तरी लौकिकाचं घर वेगळं आणि संतांच्या विचाराचं घर वेगळं. घरामध्ये दोन प्रकार. तुकाराम महाराजांचंही चरित्र आपण वाचतो, नामदेवांचं चरित्र वाचतो, ज्ञानोबांचं चरित्र वाचतो. घर बघा, महाराजांनी तर स्वतः स्पष्ट म्हणावं, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. जवळी येता चोर धाके. त्या घराला कुलूप लावायची गरजच नाही. काही नाहीच तर काय लावता कुलूप? त्या घराला कुलूप लावायची आवश्यकताच नाही. कुत्री घर राखीती. त्या घराबद्दलची आसक्ती संपलेली आहे. मी अनेकदा सांगत असतो, तुकाराम महाराज त्या घराच्या बाहेर बसलेले आणि येणाऱ्या जाणाऱ्याला लोकांना म्हणायचे, मला माझ्या घरी नेऊन सोडा. महाराज घराच्या बाहेरच बसलेले आहेत आणि म्हणतात, घरी नेऊन सोडा, घरी घेऊन चला, घरी घेऊन चला. येणारे जाणारी लोक म्हणायचे, महाराज तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरच बसलाय तर घरी घेऊन चला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला जायचं आहे. या घराचा विषयच नाही. घरी घेऊन चला, घरी घेऊन चला. मला कधी कधी हे चरित्र असताना आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराजांनी म्हणावं, मला घरी नेऊन सोडा. घरात बसलेल्या माणसांनी म्हणायचं असतं का? बरं, मान्य आहे, मान्य आहे. काही काही माणसाला संध्याकाळच्या वेळेला हाताला धरून घरी नेऊन सोडावं लागतं. नाही असं नाही. उगा रस्त्यावर पडण्यापेक्षा तू तुझ्या घरी पड बाबा म्हणावं लागतं आपल्याला. घरी नेऊन सोडावं लागतं आपल्याला हाताला. पण महाराज तुम्ही काय म्हणायला लागलात? कोणतं घर आहे? त्या घर या शब्दाचा अर्थ तरी काय? तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगायचा झाला तर आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. निरंजनी आम्ही बांधी येले घर, निराकार निरंतर राहिलोसे. ब्रह्मतत्व हे खरं घर. घर या शब्दाचा अर्थ आहे विश्रांतीचं स्थान. विश्रांती या शब्दाचा अर्थ आहे वेगतः श्रांती यशेसहा विश्रांती. ज्याची श्रांती नाम दुःख कष्ट निघून गेलं त्याला विश्रांती म्हटलं जातं. ही विश्रांती तत्वज्ञानाने दोन पद्धतीची सांगितली. पंचदशीकारांनी दोन पद्धतीची विश्रांती सांगितली. एक सांकुशा विश्रांती सांगितली आणि दुसरी निरंकुशा विश्रांती सांगितली. काही कालापुरती विश्रांती असते त्याला सांकुशा म्हटलं आणि कायमची विश्रांती असते त्याला निरंकुशा म्हटलं. ऐका, लौकिकाच्या घरामध्ये विश्रांती मिळते परंतु ती सांकुश असते आणि परमार्थातल्या घरामध्ये विश्रांती मिळते ती निरंकुश असते. लौकिकाचं घरही आम्हाला विश्रांतीकडे घेऊन जातं पण ती सांकुश आहे. मी धावून थकून भागून घरी आलो. घरी आल्यानंतर बायको मला पाणी देते, चहा देते, मला आनंद वाटतो. मी खुर्चीवर बसतो, शांत वाटतं, बरं वाटतं, विश्रांती वाटते. बस झालं बाबा, मी माझ्या घरी पोहोचलो, व्यवस्थित वाटतं. पण किती वेळ? तासभर, 2 तास, 3 तास, 3-1 तासानंतर वाटायला लागतं आता बस झाली विश्रांती, उठा चला आणखीन आपल्याला निघायचंय कामाला. मग शेतकरी असेल तर शेताकडे जाईल, व्यापारी असेल तर व्यापार करायला जाईल, नोकरदार असेल तर नोकरीला जाईल. मग घरामध्ये विश्रांती मिळाली नाही का? मिळाली, परंतु ती सांकुशा काही कालापुरती होती. निरंकुशा विश्रांती घ्यायची असेल तर परमार्थाचंच घर पाहिजे, त्याला प्रपंचातलं घर असून जमत नाही. निरंकुशा या शब्दाचा अर्थ आहे कायमची विश्रांती. जिथं कोणत्याही पद्धतीचं दुःख मनाला स्पर्श करणार नाही अशी विश्रांती असेल त्याला निरंकुशा विश्रांती म्हटलं जातं. आणि ते निरंकुशा विश्रांती मिळण्याचं घर जर कोणतं असेल, तुकाराम महाराजांच्या भाषेतलं घर आहे निरंजनी आम्ही बांधी येले घर. ब्रह्मस्वरूपता, परमात्मा स्वरूपता हे जीवाचं मूळ घर आहे. ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातना ही गीता आम्हाला सांगते. परमतत्वाला पोहोच होणं हे जीवाचं मूळ घर आम्हाला सांगितलं जातं. त्या घरी पोहोचणं ही जीवाची मूळ अवस्था आम्हाला सांगितली जाते. निरंजनी असा शब्द वापरलाय. निरंजनी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ सांगतो आपल्याला, ब्रह्मस्वरूपता. हा अर्थ नाही कळाला तर दुसरा अर्थ सांगतो, एकांत स्थान. याला निरंजन म्हणा. निरंजन म्हणजे एकांत. आता प्रश्न पडतो, एकांत म्हणायचं कशाला? उगे अलीकडल्या काळातली व्याख्या सांगतो. एकांत कशाला म्हणायचं? जिथं कोणत्याच मोबाईलची रेंज पोहोचत नाही त्याचं नाव एकांत. आता अलीकडल्या काळात तेच बोलायची वेळ आली. रेंजच येत नाही. कारण सगळ्यात मोठा जर आपल्याला त्रास होत असेल तर त्या मोबाईलचा आहे आता अलीकडल्या काळात. एकांत स्थान म्हणजे काकी कोणतंही तिथं राहिलं नाही. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ही एकांताची स्थिती खरी ब्रह्मस्वरूपता आहे. हे जीवाचं मूळ घर म्हणून सांगितलं जातं. नामदेवांना या लौकिकाच्या घराची आसक्तीच राहिलेली नाही. नामदेवांना या घराचा विषय राहिलेला नाही. पण तरीही दामूशेठीच्या आग्रहाखातर ते घर बांधायला सुरुवात केली. त्या घराचं साकारण्याचं काम
भगवंतानी पांडुरंग तेथे होऊनी मजूर, शाकारिले घर नामयाचे, एका जनार्दनी उनी निधी भक्त, आपण तत्वता अंगे रावे. अशा पद्धतीचं ते घर भगवंतानी स्वतः तयार करावं. नामदेवरायाच्या घराची बांधकाम स्वतः भगवंतानी करावं. भगवंताचा हात नामदेवरायाच्या घराला लागावा. नामदेवरायाच्या घरामध्ये भगवंतानी राबावं. असं ते नामदेवरायाचं घर. तो मजूर आहे असं दामाशिटीला वाटायचं. दामोशिटीला माहित नाही तो भगवंत आहे, त्याला तो मजूर वाटायचा. आणि मग मजुराबरोबरच्या गप्पा काही वेगळ्याच असतात. मजुराबरोबरच्या गप्पा वेगळ्याच असतात. मग त्या दामोशेट्टींनी त्या मजुराबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली आणि विचारलं, का रे बाबा तू कुठं राहतोस, काय करतोस, कोण कोण तुझ्या घरात आहे, काय नेमकं तुझं आहे, कुठून आलायस, काय आलायस. आता या भगवंतानी विचार केला की हे तर माझं कुळीमुळी विचारायला लागलं, आपण तर मजूर म्हणून आलोय. भगवंतानी मग उगीच सांगायचं, नाही मी मजूरच आहे. कुठं राहतो, इथंच म्हटले देवळाच्या पाठीमागं राहतो. अरे गावात राहून माहीतच नाही म्हटले तू आहे. ते म्हटले मी दिसत नसतो. असा कोणालाही दिसायला लागलो तर देव कोण म्हणेल, बरोबर आहे. देवानं असं कोणालाही दिसायचं नसतं. देवानं असं कोणाच्याही उगं कुठं कुठं जायचं, कोणाच्याकडे दिसायचं नसतं. असं नाही, दिसत नाही. बरं काय चाललंय काय नाही. मग सगळं गप्पा गोष्टी इकडल्या तिकडल्या. मग तो मजूरही गमतीचा. मजूर म्हणजे तर कोण, जगाचा मालक. मजूरही मोठा गमतीचा. बरं त्याला वेळ काढायची होती, घर बांधायला काही त्याला फार अख्खा दिवसच लागायचा होता अशातला भाग नाही, पण गप्पा करायच्या होत्या म्हणून लागला हे वाढवायला. मजूर फार गमतीचे असतात नाही का. ते मालकाला सुद्धा कसं गप्पामध्ये गुंतवतात हे मालकालाही कळत नाही का. मजूर असतो. मग इकडल्या तिकडल्या भगवंतानी म्हणजे त्या मजुरांनी गप्पा मारायला सुरुवात केली. आणि मग बोलता बोलता विचारलं, तुमचं कसं काय, तुम्ही कुठून आलायत, कसं चाललंय, तुमचं काय आहे. मग दामोशिटीने सांगितलं, तुला सांगू का, खरं सांगायला गेलं सगळं चांगलं चाललंय बघ. आता मला चिंता होती मुलाच्या व्यापाराची, पण मुलगाही व्यापार करायला लागलाय. मजुरांनी विचारलं, असं का, चांगला व्यापार. हो चांगला व्यापार करायला लागलाय, पैसे मिळवायला लागलाय. पैसे मिळवणारा मुलगा असला की बापाला बरं वाटतं, पैसे मिळवायला लागलाय. म्हटले अरे वा चांगलं झालं. मग आता काही नाही. म्हटलं एकच चिंता आहे, पैसे मुलगा चांगला धंदा करायला लागलाय. आता मुलगा धंदा चांगला करायला लागलाय, घर चांगलं झालं. आता फक्त एकच आहे, त्याचं लग्न कसं होईल एवढी चिंता आहे. म्हटले लग्न कसं करावं, काय करावं याची चिंता लागलेली आहे. म्हटले लग्न कोण करेल, कोण जाईल, काय जाईल, आम्हाला फार आता फिरणं होत नाही, करणं होत नाही, काय होईल. या मजुरांनी सांगितलं लग्नाची चिंता आहे, काळजी करू नका, आपल्याला चांगलं माहित असतंय. ते म्हटले तू तर मजुरांना तुला कसं काय चांगलं माहिती आहे, आपल्याला सगळं माहित असतंय. म्हटले सगळं ज्याला माहित आहे तोच मी आहे. म्हटले नाही का. उगं बोलता बोलता गमतीने हसायचं पुन्हा मध्येच. दामोशिटीला कळालं नाही. म्हटले मीच म्हणजे, अहो तसं नाही. म्हटले आता तुम्ही कसं एकाच घरात राहता, पण आम्हाला अनेक घराची कामं करायला जावं लागतं म्हणून माहिती, दुसरं काय भाई. आम्हाला म्हणजे तसं समजू नका. तुम्ही कसं तुम्हाला तुमच्याच घरातलं माहिती, पण आम्हाला अनेकांच्या घराला भिंतीला हात लावावा लागतो, आम्हाला अनेकांच्या दगडाला हात लावावा लागतो, आम्हाला आतपर्यंत जाता येतं. मग तिथं गेल्यानंतर प्रत्येक जण स्वतःची काही ना काही सांगत राहतात, मग आम्हाला कळतं म्हटले काय आहे काही नाही. त्यामुळे आम्हालाही त्या घरातलं सगळं माहीत असतं. त्यामुळे मी तुमच्या मुलाकरता मुलगी शोधेल. म्हटले दामोशेट्टींनी सांगितलं बरं झालं, आम्हाला चिंताच लागलेली आहे. नामयाच्या लग्नासाठी चिंता करी दामाशेठी. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. नामयाच्या लग्नासाठी चिंता करी दामाशेठी, नाही आपुले जवळी धन, कैसे होईल याचे लग्न. आपल्या जवळ धन नाही, पैसा नाही, कसं लग्न होईल. लग्न करायचं झालं तर पैसा पाहिजे का नको. कसं होईल, कोण मुलगी बघायला जाईल, आपल्याजवळ तर काहीच पैसा नाही. रात्रंदिवस गोनाईस निद्रा नये पै नेत्रासी, माझ्या नामयाचे लग्न एका जनार्दनी करील कोण. गोनाईलाही चिंता आहे माझ्या मुलाचं लग्न कसं होईल. दामाशेट्टीला चिंता आहे माझ्या मुलाचं लग्न कसं होईल. लग्नाची चिंता खरं तर थोडं विषयांतर होईल, पण अलीकडल्या काळात खरंच लग्नाची चिंता आहे. अलीकडल्या काळात खरंच लग्नाची चिंता आहे. एखाद्याचं लग्न झालं तर त्याला म्हणायचं वा भाग्यवान आहेस तू, अशी म्हणायची वेळ आहे आता. मुली संपत चालल्या, मुली कमी होत आल्या. शोकांतिक आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, एकंदरीत देशामध्ये लग्नाची चिंता लागायला लागली. पण इथं चिंता मुलगी मिळत नाही अशातला भाग नाही, पण पैसा नाही, करणारं कोणी नाही, परिस्थिती गरिबी आहे. कोण करणार लग्न. माझ्या नामयाचे लग्न एका जनार्दनी करील कोण. गोनाई म्हणते माझ्या नाम्याचं लग्न कोण करेल. दामाशेट्टी म्हणतात माझ्या नाम्याचं लग्न कोण करेल. आणि मग ही लग्नाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली तो भगवान आहे. या लग्नाबद्दल
नामदेवरायांनी स्वतः फार उल्लेख केलेला दिसून येत नाही, पण एकनाथ महाराजांनी चांगला उल्लेख केला आहे नामदेवरायाच्या लग्नाचा. आणखीन एक आपल्याकडे बाजारामध्ये पुस्तक मिळतं बघा नामदेवाचं लग्न म्हणून छोटंसं पुस्तक. आमच्या भागामध्ये करमाळ्याकडले एक यशवंत साधू म्हणून, त्यांनी यशवंत सद्भाव सद्घन असं त्यांचं आडनाव आहे, यशवंत म्हणून नाव आहे. त्यांनी लिहिलेलं ते लग्नाचं पुस्तक आहे, छोटंसं आहे, फार गोड आहे. त्याच्यामध्ये नामदेवाचं लग्न असंच पुस्तक आहे, ओवीबद्ध आहे. आपल्याकडे जुन्या काळामध्ये, तुमच्याकडे होतं का नाही माहीत नाही, पण आमच्याकडे गावाकडे जुन्या काळामध्ये काही मंडळी यायची आणि ते लग्न नामदेवाचं लग्न असं चांगल्या पद्धतीने गायचे, त्या ओव्या गायचे. फार गोड नामदेवाचं लग्न त्यांनी सांगितलेलं आहे, फार गोड पद्धतीने वर्णन केलं. नामदेवाच्या लग्नाची चिंता दामू शेट्टी यांनी गोनाईला लागली आणि नामदेवाच्या लग्नाची जबाबदारी भगवंतांनी घेतली. कोणाशी न कळे हा पंढरी राणा, केली विवंचना लग्नाते, सहपरिवार आपला निघाला, लग्नाचा सोहळा करीत असे. लग्नाची तयारी करण्याकरता, लग्नाचा शोध घेण्याकरता म्हणून निघाला. काय केलं म्हणे, त्या छोट्याशा नामदेवाचं लग्न नावाच्या पुस्तकामध्ये लग्नाची कथा आली. अगं 2 मिनिटं सांगतो आणि मग मूळ या प्रमाणावर येऊन लग्न झालं हे जाहीर करतो. काही नाही, लग्नाकरता भगवंतांनी एका गुमास्त्याचं रूप धारण केलं म्हणे, आणि तो गुमास्ता बिदरला गेला. आणि बिदरला गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर, पेठीमध्ये गेल्यानंतर, त्या पेठेमध्ये, पेठ म्हणजे बाजार, त्या बाजारपेठेमध्ये गेला आणि तिथं गेल्यानंतर बाबूराव शेठ नावाचा एक फार मोठा धनिक तिथं सापडला. आणि त्या बाबूराव शेठाची यांची गाठ पडली. आणि गाठ पडल्यानंतर मग कोण आहात तुम्ही, काय आहात? आता हा गुमास्ता भगवान गुमास्त्याचं रूप घेऊन आलेला असल्यामुळे आता भगवान होता, गुमास्ता होता. आणि गुमास्ता आल्यानंतर, गुमास्ता म्हणा, मध्यस्थी म्हणा, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर मधली माणसं म्हणा, लग्न जमवणारी असतात बघा ती मधली माणसं, फार गमतीची असतात ती मधली माणसं लग्न जमवणारी, तसा तो म्हणा गुमास्ता. मग तो जो एवढा आता भगवानच होता, तो जगाचा मालक होता, जो तयारीने निघाला महाराज. अंगावर जे घोंगडं टाकलेलं, भरजरीत कपडे घातलेले, हातामध्ये जी काठी होती त्या काठीला लावलेल्या जे काही हिरे माणिकेची अशी घोंगरं लावलेली होती. घोंगडी जी होती ती घोंगडी अशी जर्जरीत अशा पद्धतीची होती, सोन्यानी मडवलेली ती घोंगडी होती. देवाला काय अवघड आहे ते. भगवंतांनी तशा पद्धतीचा वेश धारण केला. त्या पेठेमध्ये गेले बाबूराव शेठांनी, ते पाहिलं, विचारलं कोण आहात, कसं आहात, कशा करता आलेला आहात. मग त्या गुमास्त्यांनी बोलायला सुरुवात केली, मी एक गुमास्ता आहे, मध्यस्थी आहे. म्हटले कुठून आलात? म्हटलं दामा शेट्टीकडून आलो. असं काय निरोप घेऊन आलात? काही नाही, त्यांच्या मुलाच्या लग्नाची मागणी करण्याकरता, तुमच्या मुलीकरता त्यांच्या मुलाच्या लग्नाची मागणी करण्याकरता आलो. बाबूराव शेठाला मोठा आनंद झाला की एवढा मोठा माणूस जर याचा मध्यस्थी एवढा असेल तर याचा मालक किती श्रीमंत असेल. जर गुमास्ता म्हणजे मधला माणूस जर असा असेल तर मालक किती श्रीमंत असेल. गंमत अलीकडल्या काळात तसंच असतं. लोक बघा तुम्ही, मी कालच बोललो आपल्याला प्रवचनात, बाहेरून पाहिलं जातं. उगे माफी मागून एक वाक्य बोलतो, मोठ्या गाडीतून महाराज आला की महाराज मोठा, म्हणून गाड्या मोठ्या घ्यायची वेळ आली आमच्यावर, नाहीतर कशाला आम्ही घेतोय. आम्हाला उगे माफी मागून बोलतो, परवडत नसताना गाड्या घेऊन फिरायला लागलोय आम्ही. काय ते आमच्याकडे आळंदीत एक शब्द आहे, वजनात आलं पाहिजे. कशाचं वजनात? काय हे वजन कमी व्हायला लागलं, दुसरं काय वजनात घेऊन येतात. बहिरंग भुलायला लागला लोक. तो गुमास्ता आला, भरजरीत कपडे घालून आलेला होता. आणि मग असा मधला माणूस जर एवढा श्रीमंत दिसतोय तर याचा मालक किती श्रीमंत असेल. मग त्यांची चर्चा झाली, कोण कोण येणार, कसं येणार, लग्नाची बोलणी झाली. 8 दिवसामध्ये आम्ही येऊ म्हणून सांगितलं. इकडे येऊन सगळी तयारी सांगितली. भगवंतांनी इथं दामा शेट्टीला सांगितलं, चला निघा. दामा शेट्टी, गोनाई, नामदेवराय लग्नाकरता निघाले. मग आमंत्रण द्यायची कोणावर जबाबदारी? नारदावर जबाबदारी दिली असं त्या नामदेवाच्या लग्नाच्या पुस्तकात आलं. आता ज्याच्यावर जबाबदारी दिली तो किती गमतीचा विचार करा. मग नारदानी आमंत्रण दिली कुणाकुणाला असतील, बरं ती काही थोड्याला दिले काय. नारद अशी गमतीचे, भगवान लग्नाला निघाले हे कळल्यानंतर नारदानी द्वारका गाठली आणि बलराम दादाला सांगितलं, काय चाललंय? बलराम दादांनी सांगितलं, काही नाही, निवांत. अहो काय निवांत म्हणता, तिकडे तुमचा भाऊ, तुमच्या सगळ्या त्या भाऊजया सगळ्या लग्नाला निघाल्या आणि तुम्ही इथं बसला. म्हटलं कुठं लग्न आहे? तिकडं आहे, बिदरकडे लग्न आहे. तुम्हाला सगळ्या परिवारासहित आमंत्रण दिलंय. आमंत्रण नसताना देऊन आला हा बाबा. आणि ते 56 कोटी यादव काही छोटे होते का? निघाला बलराम दादा घेऊन. भगवान निघाले म्हणजे एकटे निघाले. रुक्मिणी मातेने सांगितलं नाही मी पण येणार. रुक्मिणी मातेने सांगितलं, भगवंतांनी सांगितलं तू एकटीच ये. उगा आता सगळा नको म्हटले. रुक्मिणी मातेने सांगितलं काही हरकत नाही. असं हे दोघा नवरा बायकोचं बोलणं सत्यभामीने ऐकलं. सत्यभामीने बाकीच्या ज्या सवती होत्या, काही थोड्या होत्या का, रात्री कीर्तनात बोललो ना, 16,108. आणि त्या 16,108 बायकांनी ठरवलं आम्ही लग्नाला येणार. मग लग्नाला जायचं म्हटल्यानंतर काय असं जाता येतं का? ज्या बॅगा भरायला सुरुवात केल्या, आता सांगत नाही कोणत्या बॅगा होत्या त्या.
गरुड असा सगळ्याकडे बघत होता. गरुड म्हटला हे सगळं वजन माझ्याच बोकंडी आहे. मेलो म्हटला मी सेवक होऊन यांचा आता. जे सगळ्या पिशव्या भरल्या, अमुक झालं तमुक झालं, जो लग्नाचा लवाजमा, लग्न तिथं झालं, मोठ्या पद्धतीने लग्न झालं म्हणून नामदेव यांचं वर्णन केलं जातं. कोणाशी न कळे हा पंढरीचा राणा, केली विवंचना लग्नाची ते, सहपरिवार आपला निघाला, लग्नाचा सोहळा करीत असे. लग्नाचा सोहळा, नामदेव यांचं लग्न ते बिदरमध्ये अत्यंत आनंदामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न पार पडलं. एका जनार्दनी करुणी पाणी ग्रहण, निघाला आपण तेथून या. भगवान असा गमतीचा, नामदेव यांचं लग्न लावलं आणि नामदेव यांच्या त्या लग्नातून करुणी पाणी ग्रहण, निघाला आपण तेथून या. गुंतला नाही, तिथून निघाला. लग्न ही व्यवहारातली एक संकल्पना झाली, पण खऱ्या लग्नाचा अर्थ सांगताना एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक लग्नाची व्याख्या केली. लग्न म्हणजे असतं काय? साधावया आत्मलग्न, सावधान बीजवराचे मन, ते साक्षेपी होय आपण, सायुज्य लग्न साधावे. लग्न हा शब्दाचा अर्थ असा आहे, साधावया आत्मलग्न, सावधान बीजवराचे मन, तेने साक्षेपी होय आपण, सायुज्य लग्न साधावे. लग्न या शब्दाचा अर्थ आहे एकत्रितपणा, आणि एकत्रितपणा या शब्दाचा अर्थ मुक्तीच्या दृष्टीने सांगितला जातो, सायुज्य मुक्ती. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. ही जी मुक्ती सांगितली ती सायुज्य मुक्ती. याला खऱ्या अर्थाचं जीवाचं शिवाशी लागलेलं जे लग्न आहे ते खरं तत्वज्ञानाच्या दृष्टीने लग्न सांगितलं जातं. जीव शिव ऐक्य होणं, लग्नामध्ये पती पत्नी ऐक्य होणं आहे. नवरा आणि बायको दोघांचं ऐक्य भावना जिथं तयार होते त्याला लग्न म्हटलं जातं. तसं जीव आणि शिव ऐक्य होणं याला सायुज्य लग्न म्हटलं जातं. मुळात नामदेव यांचं जीव शिवाशी ऐक्य होण्याचं लग्न अगोदरच लागलेलं आहे. हे लौकिकाचं लग्न आता फक्त लागण्याचं राहिलेलं होतं. आणि नामदेव यांचं लग्न ज्या स्त्री बरोबर झालं त्या स्त्रीचं नाव सांगितलं जातं राजाई. अतिशय आनंदाने संसार सुरू झाला. पती पत्नीतलं नातं काय असावं, पती पत्नीचा संबंध कसा असावा, पती पत्नीचा संसार कसा फुलावा. कधी कधी रामायण वाचताना रामचंद्र प्रभू आणि सीता या दोघांचा संवाद ऐकला की पती पत्नीचं नातं कसं असावं हे संसारातलं कळून येतं. नामदेव यांचं लग्न झालं, गावाकडे आले. अतिशय थाटामाटात झालेलं लग्न. आणि गावाकडे आल्यानंतर बघितलं तर ती झोपडी, ते झोपडीतलं घर. जे सोडायला आलेले होते ना त्यांनी विचार केला की आपल्याला तर सांगितलं होतं फार मोठं आहे, तो जो गुमास्ता होता तो कसला दिसत होता, आणि मग गुमास्ता असा असेल तर घर कसं असेल, म्हणून घरात मुलगी दिली, घर तर कुठं झोपडी. फसवलंय, अमुक झालंय तमुक झालंय, चर्चा सुरू झाल्या. नामदेवाचे मेहुणे बहिणीला पाहण्याकरिता म्हणून काही दिवसानंतर नामदेवरायाच्या गावी, नामदेवरायाच्या घरी यायचं ठरवलं. नामदेवराय स्वतः वर्णन करतात, नामदेवाच्या घरी पाहुणे मेहुणे आले दोघे जण पंढरीशी. हे दोघं पाहुणे आले म्हणे, मेहुणे आले दोघं आले, पाहुणे आले. राजाईला आनंद झाला, आपला भाऊ आलाय. माहेरची माणसं आल्यानंतर बाईला मोठा आनंद होतो, कोणती बाई असो. माहेरचं कौतुक तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहतं. बघा तुम्ही, माहेरचं कौतुक आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहतं. 80 वर्षाची वयोवृद्ध आजी असू द्या आणि तिला जरी विचारलं तुझ्या अंतःकरणाची आवड काय, तर ती माहेरच सांगेल. 80 वर्षाची असू द्या, 90 वर्षाची असू द्या, तिच्या अंतःकरणाची आवड काय, माहेर. कोणी असो, वय किती जरी झालं तरी माहेरची आवड मात्र निवृत्त होत नाही. पण बायका अशा गमतीचं असतात, तुम्हाला सांगतो, इथं किती चांगलं असू द्या आणि माहेरकडे कसलंही असू द्या, इथं किती जरी चांगलं असलं तरी बायका म्हणतात नाही नाही पण आमच्यासारखं नाहीच इथं. बायांचा स्वभावच असतो, आमच्यासारखं नाहीच इथं, किती असू द्या आमच्यासारखं नाही इथं. आम्ही एका गावाला कीर्तनाला गेलो. गावाला कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन झालं, लोक पाया पडायला यायला लागले. त्या याच्यामध्ये एक बाई पाया पडण्याकरता आली आणि पाया पडली. मग मला एकदम विचारलं, ओळखलं का? आता हे मी कालच सांगितलं, फारच अवघड आहे हे. मी म्हटलं नाही हो ताई, मी तुम्हाला ओळखलं नाही. म्हणलं कसं काय ओळखलं नाही, काही नाही. मी म्हणलं नाही. मग परत नंतर तिनं सांगितलं ती पंढरपूरचीच होती, आमच्या घराजवळची. आता लहानपणी कधी बघितलेलं, आम्हाला काय कळायचं महाराज. मी म्हटलं नाही, म्हटलं मी काही तुम्हाला ओळखलं नाही, काही नाही. बरं झालं तुम्हाला इथं दिलंय का? हो.
मग मी आपलं आता तिथं आलोय म्हटल्यानंतर तिच्या गावी सासरमध्ये आल्यानंतर तिचा नवरा बरोबर होता, सासू होती, सासरे होते. मी आपलं कौतुकाने तिला म्हटलं, वा बरं झालं चांगल्या गावात तुला दिलंय, तुझ्या गावचा सप्ताह फार चांगला आहे म्हटलं. कसला मोठा सप्ताह आहे. मी आपलं कौतुक केलं. तिनं भर माणसात मला सांगितलं, नाही नाही पण आपल्यासारखं नाहीच इकडं म्हटलंय. आता काय गंमत आहे. मी होय म्हणावं का नाही म्हणावं पंचायत. मी होय म्हणावं तर पुढल्या वर्षी तारीख देत नाहीत. हा अडचण हे काय काय. बाईला, कोणत्याही बाईला आपलं माहेर फार प्रिय असतं. राजाईचे भाऊ माहेरचे मेहुणे भाऊ आलेत, नामदेवाचे मेहुणे आलेले आहेत. नामदेवाचे मेहुणे घरी येतात. नामदेवाचे घरी पाहुणे मेहुणे आले. दोघे जण आले. आल्यानंतर त्यांनी विचारलं, कसं काय राजाई, कसा आहे, काय चाललंय. भावा बहिणीचं बोलणं काय असतं महाराज. काय म्हणतेस, कसं चाललंय, काय म्हणतोय घर तुझं, सगळं व्यवस्थित चाललंय ना. हे विचारल्यानंतर राजाईने बोलावं, भ्रतार लागले विठोबाची ध्यानी, संसाराची मनी असता नाही. काय सांगू भाऊ म्हटलंय, भ्रतार लागले विठोबाची ध्यानी. माझ्या भ्रताराला केवळ आणि केवळ विठोबाचं ध्यान लागलं, संसाराचे असती मनी नाही. संसाराबद्दल काडी मात्र चिंता नाही म्हटले माझ्या पतीला. भाऊ बोलता येत नाही, परंतु कसल्या घरी दिलं असं म्हणायची वेळ आली म्हटले. काही बघणं नाही, काही नाही म्हटले. भाऊ आणि बहिणीचं हे बोलणं चाललेलं होतं. तेवढ्यात देखोनी कांतीशी क्रोध आला फार, असोनी संसार नाही आता. तेवढ्यात नामदेवराय तिथं आले. आणि नामदेवराय तिथं आले. नामदेवराय आल्यानंतर आता दोन पाहुणे आपल्या घरी आलेत, मेहुणे आलेत म्हटल्यानंतर कमीत कमी रामराम तरी म्हणावा, रामराम तरी करावा. पण नामदेवराय मंदिरातून आलेले असल्यामुळे पांडुरंगाचं ध्यान चालूच होतं, विठ्ठल 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 चालूच होतं. आल्या आल्या गळ्यातला विणा अडकवला, चिपळ्या ठेवल्या आणि स्वतःच पाणी घेतलं, पिले आणि पुन्हा देवघरात जे घरातलं देवघर आहे त्याच्या पाया पडले. आलेल्या पाहुण्यांना नमस्कार नाही, रामराम नाही, काही नाही. किती गंमत आहे नामदेवरायची. बायकोला बरं वाटेल का. हे बघितल्यानंतर देखोनी कांतीशी क्रोध आला फार, असोनी संसारी नाही आम्हा. बायकोला राग आला. काय हे माझा भाऊ आलाय, कुठं माझं माघेर आहे, मी कुठं येऊन पडलेली आहे. आणि माझा भाऊ आल्यानंतर साधा रामराम सुद्धा नाही केला. आणि बाकीच्या वेळेस वारकरी आल्यानंतर मात्र या घरात या घरात या घरात, महाराजाला या घरी घेऊन, वारकऱ्याला घरी घेऊन चला. पाहुण्याला मात्र बोलायचं सुद्धा नाही. काय काळ असेल. नामदेवराय घरात वारकऱ्याला हाताला धरून घेऊन यायचे, पण आलेल्या पाहुण्याला बोलायचं सुद्धा नाही. आता काय चाललंय मी सांगत नाही. महाराजाला घरी घेऊन जायचं असेल तर फार कठीण आहे. आता लोकांना जर विचारलं, अहो नाही महाराजांना तुमच्या घरी घेऊन जाता का, थांबा मी तिला विचारतो अगोदर. फोन लावून विचारतात. आणि तिने जर नाही सांगितलं तर मग महाराज म्हणपातच नाही का. लोक फार गमतीचे असतात महाराज. आम्ही एका गावाला काल्याच्या कीर्तनाला गेलो. महाराज सकाळी असं उतरलो गाडीतून. नवीन गाव होतं, मला काही फार ओळख नव्हती त्या गावामध्ये. ते काय तारका घेताना फार गमतीची लोक का तारका घेतात. म्हणजे फोनवर तारका घेणारे वेगळे आणि प्रत्यक्ष भेटून तारका घेणारे वेगळे. जी फोनवर तारका घेतात ना, ती त्या गावात गेल्यानंतर भेटतीलच याची गॅरंटीच नाही. आम्हाला अनुभव आहे. आणि बरं लोकांचं असं गंमत आहे, कीर्तनकार येईपर्यंत एवढे फोन असतात, एवढे फोन असतात, एवढे फोन असतात. आणि एकदा कीर्तनकार कीर्तन करून गेल्यानंतर तो महाराज गेला का गेला हे बघायला सुद्धा फोन करत नाहीत कुणी. ते मी गेलो, गाडीतून उतरलो. दोन वारकरी बघत होते माझ्याकडे. त्यातल्या एका वारकऱ्याच्या लक्षात आलं आजचे हे कीर्तनकार आहेत. एकाने दुसऱ्याला सांगितलं, अरे आजचे कीर्तनकार आहेत, इथं कार्यकर्ते कुणीच उपस्थित नाहीत, कुठंतरी दिंडीला गेलेत, चल तुझं घर जवळ आहे घेऊन जाऊ. त्या दुसऱ्या वारकऱ्यांनी काय सांगावं, तो म्हटलं हे बघ ज्यानं फोन केला ती बघून घेईल की आपल्याला काही घेणं देणं पडलंय. लोक अशी गमतीची आहेत. हो नामदेवरायांच्या घरामध्ये पाहुणे आले, नामदेवरायांनी साधा रामराम सुद्धा केला नाही. वारकऱ्याला मात्र या या म्हणतायत. भावाला माझ्या काही नमस्कार केला नाही. देखोनी क्रांतीशी क्रोध आला फार, असोनी संसार नाही आम्हा. आणि मग बायकोनी बोलायला सुरुवात केली, काय हो हा तुमचा स्वभाव, तुम्हाला पाहुणे रावळे कळत नाहीत का, सासरची माझ्या माहेरची माणसं तुम्हाला एवढी प्रिय वाटत नाहीत का. आणि जर तुम्ही असं जर पाहुण्याला जर पाहुणचार नाही केला तर येईल का पुन्हा माझा भाऊ घरी. आणि असे जर पाहुणे जर घरात नाही यायला लागले तर आपल्या घरात कोण येईल. तुमच्या घरा मनामध्ये थोडी सुद्धा पाहुण्याबद्दल जागा नाही. असं असतं का. नामदेवरायांनी काय उत्तर द्यावं त्याला. नामदेवरायांनी सांगितलं, अगं कांते राजाई, नामा म्हणे कांते राम हृदयात, साठवून तृप्त झालो आम्ही.
तू म्हणते ना तुमच्या हृदयात एवढी सुद्धा जागा नाही का? अगं आमच्या हृदयात काय आहे हे सांगायचं असेल तर ऐक म्हटले, नामा म्हणे कांते राम हृदयात साठवणी हृदयात तृप्त झालो आम्ही. आमच्या हृदयामध्ये राम हृदयामध्ये परमात्मा हृदयामध्ये असल्यामुळे साठवणी त्याला साठवण्यामुळे तृप्त झालो आम्ही. आता आमच्या घरी कोणी आलं काय नाही आलं काय काही घेणं देणं नाही पडलं म्हटले. पाहुणे आले काही नाही आले काय म्हटले काही घेणं देणं नाही. ज्यांना यायचं असेल त्यांनी यावं, नसेल त्यांनी न यावं, काही नाही. कोणी नाही आलं तरी आमचा पांडुरंग आहे ना. कोणी नाही आले तरी वारकरी आहेतच ना, येतातच. बरं वारकरी अशी गमतीची असतात, जिथं नाही तिथं घुसतात, त्याचं नाव वारकरी नाही का. फार गमतीची असतात बघा. पालखी सोहळ्यात चालताना तुम्हाला आम्हाला अनुभव आहेत हे सगळे आहेत ना म्हटले. माझ्याकडे अगदी प्रेमाने येतात ना, बस मला काही गरज नाही म्हटले कोणाची. राजाईंनी सांगितलं बरं ठीक आहे, आता पाहुणे घरात भाऊ आलाय माझा, बरं ठीक आहे आले, मग काय करू? नामदेवांनी विचारलं. अहो काय करू म्हणजे काय, आता काय जीव घालायचं त्यांना? जीव घालायला काही नाही ना आपल्या घरामध्ये. माझा भाऊ आला, तुमचे मेहुणे आले, पाहुणचार करायचा असेल तर काहीतरी जेवणावळ केली पाहिजे ना. काय बनवावं? घरात तर काहीच नाही, काय बनवावं? नामदेवांनी काय उत्तर दिलं ऐका. नामदेवांनी सांगितलं, हे बघ त्या कधी आलेत म्हणजे आत्ता म्हणजे कधी? संध्याकाळ झाली, बरोबर आहे. मग तुला माहित आहे ना आज कोणती तिथी आहे? म्हटले दशमी. आता बघा, नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ती. अगं आज आपल्या घरात दशमी आहे आणि दशमीचा नियम आहे एकदाच जेवायचं, दुपारी झालंय, संध्याकाळी नाहीच. झालंय दुपारी आपलं जेवण झालंय. आता आपल्याकडे संध्याकाळी अन्न शिजत नाही. वारकऱ्याचं घर आहे, निष्ठावंत वारकऱ्याचं घर आहे, संध्याकाळी अन्न शिजत नाही आपल्या घरात म्हटले. आता संध्याकाळी नाही. नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ती भोजन निश्चिती करू नये. आता भोजन करायचं नाही. ती कांता बायको आवाक होऊन बघायला लागली. मग पुढं, अगं उद्या तर काय, उदयिक हरिदिनी उपवास जागरण. उद्या तर एकादशी, विषय संपला. उद्या एकादशी, उद्या तर काहीच खायचं नाही, फक्त नामस्मरण करत राहायचं म्हटले. उदयिक हरिदिनी उपवास जागरण ऐकावे कीर्तन 4 पहर. उद्या काय करायचं? खायचं प्यायचं काही नसतं, फक्त ऐकत राहायचं. एकादशीला भजन करायचं, श्रवण करायचं, कीर्तन ऐकायचं असतं, काही खायचं नसतं. हे मी त्या काळातली एकादशी सांगतोय, लक्षात आलं का? आताची एकादशी सांगत नाही. आता उद्याच्या 31 तारखेच्या एकादशीला किती क्विंटल शाबू आलाय ते मला मगाच सांगितलंय, त्यामुळे आता सांगत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला वाटेल आपल्याला तसं नाही, आपली व्यवस्था सगळी झालेली आहे. नामदेव सांगतात, अगं कांते आज दशमी आहे, एकदाच जेवायचं असतं, संध्याकाळी जेवणच नाही आपल्या घरी. उद्या तर एकादशी, उद्या तर काहीच खायचं नाही. आणि परवाच्या दिवशीचा विचार केला, द्वादशी पारणे झाली या भोजन. मग आपण एक काम करू, परवाच्या दिवशी द्वादशीला पारणं सोडायचं आहे. मग ही जेवणाची चिंता कधीची आहे? परवाच्या दिवशी. मग आता काही चिंता करायची गरज आहे? परवाचं परवा बघू. हे ऐकल्यानंतर ऐकोनी पाहुणे चिंतातूर. नामदेव सांगतात, काय झालं असेल त्या भावाचं, त्या पाहुण्यांचं. त्यांनी विचार केला आपलं निघा इथून. याचा अर्थ आज काही मिळणार नाही, उद्या अख्खी एकादशी काही खायचं नाही, आणि परवाचं परवा बघू म्हटल्यानंतर परवा आणखीन यांचा नियम काय निघाला तर काय करायचं म्हटलंय, निघा म्हटलंय इथून. पाहुणे निघून गेले. नामदेवांना संसाराची कोणतीही आसक्ती राहिली नाही. माझे माझापणा म्हणून काही नामदेवांना राहिला नाही. ममत्व संपून गेलंय. ममत्व संपून जाणं फार कठीण असतं. ऐका, मी एक वाक्य बोलतो आपल्याला. संसारातली वस्तू माणसाला दुःख देत नसते, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेलं ममत्व दुःख देत असतं. माझं वाक्य पटलंय की नाही पहा. मी मानसशास्त्रातली उदाहरणं देऊन तुम्हाला पटवून पुढे जातो. काय आहे, वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेलं ममत्व ते दुःख देत असतं. महाभारताने असं चिंतन केलंय, द्रव्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्र्यक्षर ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. ममेतीच भवेन मृत्यू, जिथं मम म्हटलं जातं तिथं मृत्यू आहे, आणि न मम म्हटलं जातं तिथं शाश्वतता आहे. मम म्हटलं की मृत्यू आहे. द्रव्यक्षरस्तु भवेन मृत्यू. माझं माझं म्हणायला गेला की मृत्यू आहे. माझं म्हणायला लागला दुःख आहे. मी आपल्याला उदाहरणं देतो. ही वस्तू आहे याच्यात दुःख नाही, पण ही वस्तू माझी आहे याच्यात दुःख आहे. पटलंय की नाही बघा. दुसरं उदाहरण देतो. हे घर आहे याच्यात दुःख नाही, पण हे घर माझं आहे असं म्हटलं की भाऊ म्हणतो अर्ध तुझं अर्ध माझं. हे घर आहे म्हणेपर्यंत भांडणं नाही,
बरं, पुढचं उदाहरण देतो. शून्य काढला, हातावर शून्य लिहिला. शून्य म्हटल्यानंतर काही भांडणं आहेत का सांगा मला? शून्यामध्ये कुठे भांडणं आहेत का? पण त्या शून्याच्या पुढे एक ठेवा, किती संख्या झाली? 10. त्या 10 मध्ये मात्र भांडणं आहेत, 5 तुझे आणि 5 माझी. भांडणं संख्येत आहेत, भांडणं आकारात आहेत, भांडणं निराकारात नाही. निराकाराची अवस्था. मम म्हटलं की भांडण आहेत, न मम म्हटलं की भांडणच नाही. माझं म्हटलं की भांडणाला सुरुवात होणार आहे, माझं म्हटलं की दुःखाला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत युद्ध करण्याच्या तयारीने निघालेला अर्जुन, पण अंतःकरणामध्ये निर्माण झालेली ममत्वाची भावना अर्जुनाला आपल्या हातातला धनुष्य खाली टाकण्याला कारणीभूत ठरली ना. नको वाटायला लागलं ना. भगवंतांनी विचारावं काय झालंय? अर्जुनानी म्हणावं, देवा माझे भाऊ पुढे आहेत, माझे गुरु पुढे आहेत. आतापर्यंत म्हणत होता दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, पण आता मात्र म्हणायला लागलाय माझा बंधू दुर्योधन, माझा बंधू दुःशासन, माझे गुरु द्रोणाचार्य. हा जो माझा शब्द लागला आणि हातातलं धनुष्य खाली पडलं आणि दुःख आवेग निर्माण झाला आणि मला युद्ध करायचं नागे या भूमिकेमध्ये आलेला अर्जुन. याचा अर्थ आपल्या अंतःकरणात निर्माण होणारं दुःख हे आपल्या अंतःकरणाने निर्माण केलेल्या ममत्वामध्ये आहे. आपल्या मनात निर्माण झालेल्या कल्पनेने दुःख निर्माण होतं. तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे ओकटे आहे देवा. एने मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी. माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. माजलो मी माझे भ्रमणी, मी माझ्यामध्ये अडकून पडला हा जीव. एखाद्या गुरुजींकडे एखादा शिष्य गेला आणि म्हणायला लागला, गुरुजी या दुःखातून बाजूला पडण्याचा मार्ग सांगावं, दुःख फार झालंय, दुःख फार झालंय, बाजूला पडण्याचा मार्ग सांगा. गुरुजींनी सांगितलं ठीक आहे. मानसशास्त्राने उदाहरण दिले, जरा नीट ऐका. त्याने सांगितलं एक काम कर, म्हटलं मी तुला एक उदाहरण देतो. म्हणले काय? काही नाही. म्हटलं काय झालं? तुला मी एका खोलीत घेऊन गेलोय अशी कल्पना कर. तो म्हटलं बरं. मी काय सांगतोय, वस्तू दुःख, संसार दुःख देत नाही, संसार नावाच्या वस्तूविषयी निर्माण झालेली कल्पना माणसाला दुःख देते. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका नीट. दुःख या वस्तूपासून नाही, या वस्तूविषयी निर्माण झालेली जी कल्पना आहे ममत्वाची ती दुःख देते. हे सिद्ध करून पुढे जातो. तो म्हणायला लागला, गुरुजी दुःख मला आहे सांगतो. म्हटले गुरुजींनी सांगितलं कल्पना कर, तुला मी एका खोलीत घेऊन गेलो. तो म्हटला बरं. कल्पना कर, तुला ज्या खोलीत घेऊन गेलो त्या खोलीमध्ये तुला मी खुर्चीवर बसवलं. तो म्हटलं बरं. कल्पना कर, ज्या खुर्चीवर तुला बसवलं त्या खुर्चीवर एक टांगती तलवार ठेवलेली आहे आणि ती तलवारीची दोरी तुटायला लागली आहे. कधी तलवार तुझ्या डोक्यात पडेल सांगता येत नाही. कल्पना कर, तू काय करशील? तो म्हटला गुरुजी खुर्चीवर बसवलंय आणि टांगती तलवार डोक्याला आहे आणि ती तलवारीची दोरी तुटायला लागली आहे. ती तलवार माझ्या डोक्यात कधी पडेल हे सांगता येत नाही असं तुम्ही म्हणता. मी ताबडतोब खुर्चीवरनं उठेल, मग ती खुर्ची कोणत्या का पदाची असे ना, नाही का? तलवार डोक्यात पडते म्हटल्यानंतर कोण बसायला लागले? नाही गुरुजी मी ताबडतोब उठून जाईल. नाही म्हटले तुला उठता येत नाही, तुझे पाय बांधलेले आहेत, कल्पना कर काय करशील? तो म्हटला हाताने दोरी सोडून टाकेल. नाही तुझे हात बांधलेले आहेत, कल्पना कर काय करशील? तो म्हटला मी कोणाला तरी ओरडेल आणि बोलून घेईल. नाही तुझं तोंडही बांधलंय, कल्पना कर काय करशील? आता मात्र अस्वस्थ झाला. दोरी तुटायला लागलेली आहे, तलवार कधी डोक्यात पडेल सांगता येत नाही. तो म्हणायला लागला गुरुजी पाय बांधले, हात बांधले, तोंड बांधलं, तलवार डोक्यात पडायला लागली, कधी पडेल सांगता येत नाही. गुरुजी मला कळेना मी काय करू? गुरुजींनी सांगितलं ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, दुसरं काहीच करू नको म्हटले. कळालं का? पहा, ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढलं की दुःख होणार नाही. तसं जग ही एक कल्पना आहे असं म्हणून डोक्यातून बाजूला काढलं की जगात राहूनही जगाचं दुःख होणार नाही. नामदेव या स्थितीमध्ये आलेले आहेत. संसारात राहूनही त्यांना संसाराचं दुःख वाटत नाही. याचं कारण काय? संसार ही एक कल्पना आहे असं त्यांनी समजून टाकलेलं आहे. संसार हा एक भ्रम आहे असं समजून टाकलेलं आहे. त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी गेलं काय त्याच्याबद्दल ममत्व राहण्याचा प्रश्न येत नाही. नामदेवांना फक्त वेड एक आणि एक भक्तीचं वेड आहे. रोज उठावं आणि पांडुरंगाच्या देवळामध्ये जाऊन बसावं. भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काही करायचं नाही, एवढाच विचार नामदेव यांच्या अंतःकरणात. अनेक दिवस याच्यामध्ये गेले. संसारामध्ये सुख दुःख चालूच होते. कधी सुखाचे प्रसंग येत होते, कधी दुःखाचे प्रसंग येत होते. कधी भांडणं होत होती, कधी आनंद होत होता. आणि संसार म्हटलं की भांड्याला भांडण हे लागतच असतं, आपल्याकडे सांगितलं जातं. त्यामुळे पती पत्नीची भांडणं काय, गंमत सांगू का?
नामदेवरायांनीच एका अभंगात असं वर्णन केलंय की घरामध्ये, नामदेवरायाच्या घरामध्ये भांडणं, नामदेवराय भजनाला का जातात, घराकडे लक्ष देत नाहीत, या विषयाबद्दलची आहेत. सासू सुनेची भांडणं नव्हती. गोनाई आणि राजाईची मात्र भांडणं नव्हती. का? कारण गोनाई आणि राजाईचा विषय एकच होता, नामदेवरायांना बोलायचं. त्यामुळे दोघीची भांडणं नव्हती, त्या दोघी एक होत्या. सासू सुनांची भांडणं नाही. पण नामदेवरायांना मात्र सारखं बोललं जायचं, तरी नामदेवरायांना याचा काही परिणाम नाही. संसारात राहूनही संसाराच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीचं दुःख राहिलेलं नव्हतं. बरेच दिवस याच्यात निघून गेले. भगवत भक्तीमध्ये कोणताही अडसर येऊ दिला नाही. प्रेमाची व्याख्या करत असताना, प्रेम या शब्दाचं लक्षण करताना तत्वज्ञानाने असं लक्षण केलंय, अधेयता निरूपित पदार्थावच्छिन्न व्यवधान रहितत्वम प्रेमत्वम, असं प्रेमाचं लक्षण केलंय. कोणतंही व्यवधान म्हणजे अंतर नाही, त्याला प्रेम म्हटलं जातं. मी दुसरं सांगतो, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. कोठे आडाली ही देहबुद्धी, या देहबुद्धीचं सुद्धा अंतर नसणं याला शुद्ध प्रेम असं म्हटलं जातं. याला शुद्ध प्रेम म्हटलं जातं. नामदेवरायांचं प्रेम त्या पद्धतीचं, काही अंतर नाही त्याच्यामध्ये, निरपेक्ष अशा पद्धतीचं प्रेम. एकनाथ महाराजांची एक ओवी देतो, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न सके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. ही वस्तू मिळावी किंवा ती वस्तू मिळू नये अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाहीये त्याला निरपेक्ष असं म्हटलं जातं. नामदेवरायांचा एक विषय, अखंड भगवंताच्या भजनामध्ये राहणं. जनाबाईंनी एका अभंगामध्ये फार गोड वर्णन केलं. अनेक दिवस पालटून गेले, एका पाठीमागे एक दिवस जात होते. भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन असलेल्या नामदेवरायांना वेगवेगळ्या अनुभूत्या येत होत्या. प्रत्यक्ष भगवंताशी बोलणं सुरू होतं. भगवंताशी बोलणं आहे, वार्तालाप आहे. मी आपल्याला सांगतो, देवस्वरूप होऊन देवाच्या समोर उभं राहून देवाबरोबर बोलणं करून देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. जिथं देवाशी बोलता येतं, आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी देवाला सांगता येतात, आणि देवाच्या अंतःकरणातल्या गोष्टी देवानी नामदेवरायाला सांगाव्या, इतकं दोघांचं नातं. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. दोघांचं नातं असं. आमच्याकडे तर असं पंढरपुरामध्ये सांगितलं जातं, आजही नामदेवराय भगवान पांडुरंग परमात्मा एकमेकाच्या हातात हात घालून चंद्रभागेच्या वळवंटामध्ये गप्पा मारत फिरतात. इतकी श्रद्धा आहे, इतकं पांडुरंगाचं नामदेवरायावर प्रेम आणि नामदेवरायांचं पांडुरंगावर प्रेम. नामदेवरायांना काय वाटलं की नामदेवरायांनी अंतःकरणातलं सगळं देवाला सांगावं, सगळं सांगावं. आणि देवाला काय वाटलं की देवानी फक्त पहिल्यांदा हाक मारावी नामदेवरायाला, नामदेवा इकडे ये. असं झालं बरं का, तसं झालं बरं का. हे देवाने आपल्या मनातलं सगळं नामदेवाला सांगावं, नामदेवानी सगळं देवाला सांगावं. कितीही लढीवाळपण आहे. बरं, नामदेवराय काय सांगतील सांगता येत नाही, काय बोलतील सांगता येत नाही. जनाबाईंनी वर्णन केलं, काय झालं म्हणे, एके दिवशी दिवाळीचा सण आला म्हणे. जनाबाई वर्णन करते, सण दिवाळीचा आला, नामा राऊळासी गेला. दिवाळीचा सण आला, सण दिवाळीचा आला, नामा राऊळासी गेला. हाती धरोनी देवाशी, चला आमूच्या घराशी. नामदेवराय दिवाळीचा सण रोज सकाळी नामदेवरायांनी मंदिरात, पहाटे मंदिरात असावं, संध्याकाळी मंदिरातच असावं. रात्रीच्या वेळेला नामदेवराय भगवंताच्या मंदिरात जाताना गोनाईंनी सांगितलं, अरे नामदेवा, उद्या दिवाळीची पहिली आंघोळ आहे, कमीत कमी पहिल्या आंघोळीला तरी घरी यावं, कमीत कमी पहिल्या आंघोळीला तरी घरी यावं. बसला मंदिरात की मंदिरातच बसतो म्हटले, कधीतरी घराकडे लक्ष द्यावं. कमीत कमी उद्या सणावाराचं तरी घरी हजर असावं का नाही, सणावाराला तरी कमीत कमी घरी जावं. का इथला सप्ताह तिथला सप्ताह, इथला सप्ताह तिथला सप्ताह, कमीत कमी सणाला तरी घरी असावं का नाही. नामदेवांनी सांगितलं, बरं ठीक आहे, पहाटे लवकर या आंघोळीला, दिवाळीची पहिली आंघोळ आहे, काही हरकत नाही. नामदेवराय मंदिरात गेले. पहाट झाली, इकडं निघणार तेवढ्यात नामदेवरायाच्या लक्षात आलं, मला घर आहे, मला आई आहे, वडील आहे, आंघोळ घालतात, सगळं करतात, या भगवंताला कोण आहे. पण नामदेवरायांनी सांगितलं, देवा दिवाळीची पहिली आंघोळ आहे, आता देवाला काय हो, दिवाळी पहिली आंघोळ काय आणि दुसरी आंघोळ काय, दिवाळीचं काय कौतुक होऊन बसलाय. म्हणलं ठीक आहे. नाही नाही म्हटले, पण माझी इच्छा अशी आहे, काय, आमच्या घरी चला, हाती धरोनी देवाशी, चला आमूच्या घराशी. जनाबाई वर्णन करते, सण दिवाळीचा आला, नामा राऊळासी गेला, हाती धरोनी देवाशी, चला आमूच्या घराशी. आमच्या घरला चला म्हटले.
खाली उतरा, आमच्या घरी चला. देवानी सांगितलं नाही 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 चला आंघोळीला चला. देवानी सांगितलं नाही बाबा असं नसतं येता येत. नाही काय होतंय. देवानी सांगितलं मी असं कुठेही घरी जात नाही म्हणूनच लोक देव म्हणतात मला. मी असं कोणाच्याही घरी चाललो तर कोण देव म्हणायला लागले मला. नसतं बाबा यायचं नसतं असं. नाही नाही यायला पाहिजे काय अडचण आहे चला ना म्हटले. आंघोळ करायची की लगेच यायचं. देवानी विचार केला आता हे काही प्रकरण मिटणार नाही. देवाने सांगितलं नामा कसं आहे अडचण दुसरी आहे. म्हटले काय. काही नाही मी तुझ्या घर बरोबर घरी आंघोळीला आल्यानंतर इथं देव म्हणून कोण उभा राहणार हा मोठा प्रश्न आहे. इथं देव कोणतरी उभा राहिलं पाहिजे ना म्हटले. आणि इथं देव नसेल तर मग काकडा कोणाकडे बघून करायचा, अभिषेक कोणाकडे बघून करायचा, कसं होणार हे म्हटले. नामदेवाने विचार केला हो देवा बरोबर आहे म्हटले. तू घरी आल्यानंतर इथं देव कोण उभा राहणार हे खरंच आहे म्हटले. नामदेवांनी थोडा विचार केला आणि नामदेवांनी सांगितलं देवा एवढाच प्रश्न आहे ना. हो आणि एक काम करू. भगवंतांनी विचारलं काय. काही नाही म्हटले. आंघोळी करता तू घरी जा. तू आंघोळ करून येईपर्यंत भगवान म्हणून मी उभा राहतो. मग काय अवघड आहे म्हटले. उभाच राहायचंय दुसरं काय करायचंय म्हटले. उभं राहायचं असं असं करून उभं राहायचं काय अवघड उभं राहतो. देवानी सांगितलं नाही ते जमणार नाही. नाही नाही न जमायला काय झालं. बरं काही मी बघत नाही का कसा उभा राहिलाय तो. कित्येक वर्ष पिढ्यान पिढ्या बघत आलो. हे काय काय मी बघत आलोय तुला मी उभा राहतो. भगवंतांनी मनातल्या मनात विचार केला आपला नामा देव झालेला बघावाच म्हटले. नामदेव ना आपला नामा देव झालेला पाहावाच म्हटले. जमेल तुला नामदेवा. न जमायला काय झालं अवघड आहे काही हरकत नाही. नक्की हो नक्की उतरू खाली. उतर खाली उतरले. अरे पण नामदेव आपण असं अशा कपडे तुला माझे कपडे घालावे लागतील. नामदेवानी विचारलं मग आता तुझे कपडे काढ बरं पहिले म्हटले सगळे. नामदेवानी सगळे कपडे काढले. देवाने आपले कपडे नामदेवाला नेसवले. असं सगळं अगदी भगवंतासारखे सगळे कपडे नेसवले आणि नामदेवाला असं वरती उभा केलं त्या कट्ट्यावर उभा केलं आणि असं उभारले. आणि मग भगवंतांनी सांगितलं नक्की जमेल ना सगळं. हो बघ बरं नामदेवा काही बोलायचं नाही. ओळखीची माणसं आली म्हणून या या म्हणायचं नाही. नरसीकर असं म्हणायचं नाही. आपल्या गावची लोक आहेत या जवळ वशिल्यानी दर्शन असं करायचं नाही काही. मला सगळे सारखेच असतात इथं लक्षात ठेव. नाही नाही काही काळजी करू नको देवा. बघ हो हो काही काळजी करू नको. जाऊ मी. हा जा. बोलणार नाही कोणाला. नाही नाही कोणाला बोलायचं नाही त्याचं नाव देव. बरोबर आहे की नाही. बोलायला लागल्यानंतर देव कोण म्हणेल. बोलायचं नाही त्याचं नाव देव. गप्प बसायचं त्याचं नाव देव. मला कळत नाही आपल्या मराठी भाषा कशी आहे. लहान लेकरू जर घरात फार रडायला लागलं आणि गडबड करायला लागलं तर आई त्याला म्हणते देवासारखं गप्प बस की. मला कळतच नाही देव कसा गप्प बसतो. देवासारखं गप्प बस. नक्की उभा राहील काही हरकत नाही. भगवान पाठीमागं बाहेर गेले रावळामध्ये पलीकडे गेले. इथं नामदेव असे कटेवर हात ठेवून उभा राहिले. आणि मग पहाटेची वेळ काकड्याची वेळ झालेली होती. नामदेव यांचा सगळ्यात आवडीचा जे वारकरी जमा झाले काकड्या करता. मग त्याबरोबर नामदेवराच्या बरोबर त्या काळात काकडा करणारी सगळी मंडळी दिगंबर बुवा कुठे काशीराम महाराज इडुळीकर हे काकडा करणारी मंडळी का नसतील मला सांगा ना. या मंडळींचा काकडा अख्ख्या महाराष्ट्राने ऐकावा याचा अर्थ नामदेवरायाबरोबर हीच काकडा केलेली मंडळी आहेत असं म्हणायला काय हरकत आहे. अख्ख्या महाराष्ट्राने जर दिगंबर बुवांचा आणि आमच्या काशीराम महाराजांचा काकडा जर आजही कुठल्याही घरात जा तुम्ही दिगंबर महाराजांचा आणि काशीराम महाराजांचा आवाज ऐकू येईल आपल्याला या मंडळींचा. का असं होणार नाही. आवडीचा काकडा. काकड्याची मंडळी गोळा झाली. नामदेवराय असे भगवंता असे कटेवर हात ठेवून उभा राहिलेले होते. आणि मग जे काकड्याची मंडळी आली आणि काकडा सुरू झाला इतक्या गोड आवाजामध्ये तुम्हाला सांगू का खरं तर काकडा हा अख्ख्या सप्ताहातला प्राण असतो महाराज. काकडा म्हणजे फारच गोड. पालखी सोहळ्यामध्ये चालताना तर आम्ही आवर्जून सांगत असतो बघायचं आहे ना पालखी सोहळ्यात काकडा बघा आवर्जून. किती गोड काकडा. ज्ञानोबारांचा काकडा तुकोबरांच्या समोर काकडा पांडुरंगाचा काकडा फार गोड. आणि मग इथंही रोज आहे का. इथं रोज काकडा. आपल्या सप्ताहामध्ये रोज काकडा होतो. दोघं काशीराम महाराज आणि आमचे दिगंबर महाराज रोज काकडा इथं होतो. काय काकडा ऐकण्यासारखा काकडा. काकडा म्हणजे आता अशी सांगायची वेळ आहे दादा महाराज काकडा पहाटे असतो अशी सांगायची वेळ आहे आता लोकांना. त्यांना माहीतच नाही हो सप्ताहातला. काय दुर्दैवाने तुम्हाला सांगतो म्हणजे आपण सगळी परंपरावाली मंडळी आहेत म्हणून बरं आहे. नाहीतर अनेक सप्ते असे झालेले आहेत की काकडा संपून गेला पारायण संपून गेलं गाथा भजन संपून गेलं प्रवचनं राहिली नाहीत. काय कोणतं रूप आलं सप्त्याला मला माझं लहान तोंडी मोठा घास होईल. परंतु
तो काळ संपला आता. पूर्वीच्या काळामध्ये काय काकडा, त्यानंतरचं पारायण, त्यानंतर गाथा. आम्ही लहानपणी बघायचो गाथा भजन, 5-5 तास गाथा भजन चालायचं. 5-5 तास काय गाथा भजन चालायचं. ते गाथा भजनाच्या त्या चाली म्हणताना सुद्धा वारकऱ्याच्या चाली कशा असाव्या, ह्या जुन्या काळातल्या चाली ऐकाव्या. चाली सुद्धा म्हणजे ते चाली म्हणताना स्वर सुद्धा कसे बाहेर पडले पाहिजेत. म्हणजे मला एक नाव मी आपल्याला आवर्जून सांगेल, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. चाली म्हणताना सुद्धा कशा पद्धतीने चाली म्हटल्या पाहिजे. वैकुंठवासी परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण नामदेव महाराज टेंभूकर अण्णा आम्ही म्हणायचो त्यांना. अण्णांच्या चाली आपण तर महाराज प्रत्यक्ष ऐकलेले आहेत. पालखी सोहळ्यामध्ये खूप गोड चाली म्हणायचे. त्या अण्णांच्या मुखातली वाक्य आहेत की तुकाराम महाराजांच्या नामदेवरायांच्या अभंगाला चाली लावताना त्या अभंगामध्ये जर तुकाराम महाराजांनी पहिली वेलांटी दिली असेल तर चाल म्हणताना स्वर सुद्धा रहस्वच निघाला पाहिजे. आणि जर दुसरी वेलांटी दिली असेल तर चाल म्हणताना स्वर सुद्धा दीर्घ निघाला पाहिजे. इतकी सूक्ष्मता वारकऱ्याच्या चालीत आहे. एवढी सूक्ष्मता वारकऱ्याच्या चालीत. अशी चिरफाड करून जमत नाही वारकऱ्याच्या चालीमध्ये. त्याच्यामध्ये विनाकारण कुठंतरी आलाप घेऊन सुद्धा जमत नाही. जिथल्या तिथं म्हणजे देववसे चित्ती त्याची घडावी संगती, हे जर प्रमाण असेल तर घडावी संगती असंच पाहिजे. चाली म्हणताना काही काही मी ऐकतो घडा विसंगती म्हणतात. तो वी तिकडं संगतीला जोडून टाकतात, अर्थाचा अनर्थ होऊन जातो. चाली फार सूक्ष्म, आपल्या वारकऱ्याच्या चाली फारच सूक्ष्म आहेत. मी धाडस करून एक वाक्य बोलतो, परंतु एका मोठ्या अधिकारी व्यक्तीचं एक वाक्य आहे. तुम्ही ऐकलेलंच नाव असेल म्हणून ते घेऊन त्यांचं नाव घेऊन मी बोलतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण भोसरीकर माऊली माहित आहे आपल्याला. भोसरीकर माऊलींचा सरळ गाथा पाठ होता असं नाही, उलटा सुद्धा गाथा पाठ होता. म्हणजे सुंदरते ध्यान असं नाही, खालून तुका म्हणे माझे हे अभंग असे कुठलंही प्रमाण दिले की ते कुठल्या अभंगातलं ते सांगायचे. भोसरीकर माऊली तरी कधीही गेलं की माऊली गाथा घेऊन बसलेले असायचे. ते बोलणं त्यांचं घशातल्या घशात असायचं बघा. असं कधीही गाथा घेऊन बसलेले असायचे. कधीही जा गाथा घेऊन बसलेले. गाथा पाठ असलेली व्यक्ती कधीही गेलं की गाथा घेऊन बसलेली असते. गाथा पाठ असलेली व्यक्ती. आमचा कीर्तनाचाच अभंग पाठ असतो तरी गाथेची आमची भेट नाही. गाथा माहीतच नाही. अनेकांच्या घरामध्ये मोठमोठे कीर्तनकार म्हणून घेणाऱ्याच्या घरामध्ये गाथा नसावा. किती मोठी शोकांतिका आहे. आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असणं, आपल्या घरामध्ये तुकाराम महाराजांचा गाथा असणं, आपल्या घरामध्ये नामदेवरायांचा गाथा असणं. मी एक वाक्य बोलू का? नामदेवरायांचा गाथा आपल्या घरात असणं म्हणजे नामदेवराय आपल्या घरात असणं बस. तुकाराम महाराजांची गाथा आपल्या घरात असणं म्हणजे तुकाराम महाराज आमच्या घरात असणं. वाङ्मयानेच आपण मानतो ना गाथा पाठ. तरी ते काय त्यांनी मला एकदा सांगितलं, कधीही कीर्तनाला जाताना अभंग पाहायचा मगच जायचा. मी त्यांना म्हटलं पाठ असलेलाच अभंग का पाहायचा? पाठ आहे माझा अभंग तरी का पाहायचा? ते म्हटले पाहायचा. म्हणजे कशा करता? त्यांनी मला 2 कारणं सांगितली. किती जरी एकाच अभंगावर कित्येक वेळा कीर्तन करायची जरी आपल्याला वेळ पडली तरी तो प्रत्येक वेळेस अभंग जाताना गाथ्यामध्ये पाहूनच जा. का? त्यांनी मला असं सांगितलं, 2 अर्थ सांगितले. एक तर तुम्ही कीर्तनाला जाताना तो अभंग गाथ्यात पाहणार, याचा अर्थ गाथ्याला नमस्कार करणार. याचा अर्थ गाथ्याला नमस्कार करणार. आणि गाथ्याला नमस्कार करणं म्हणजे प्रत्यक्ष तुकाराम महाराज नामदेव महाराजांना नमस्कार करणं आहे. एक अर्थ सांगितला. दुसरा अर्थ, जसा गाथ्यामध्ये अभंग आहे तसाच आपल्याला म्हणता आला पाहिजे. त्याच्यामध्ये वेगळं म्हणून जमत नाही. म्हणजे मला आलेले संस्कार सांगतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी, असं गाथ्यामध्ये. बऱ्याचदा आपल्याकडे संदेहाच्या सुटल्या असं म्हटलं जातं. चालत नाही असं, संप्रदायाला जुन्या मंडळीला चालत नाही. संदेहाच्या असं नाही, सुटल्या असं नाही, संदेहाची सुटली असंच पाहिजे. असं म्हणून मग तुम्हाला जसं लिहिलंय ते पाहायचं असेल तर गाथा उघडा, अभंग पहा आणि मग जा. 2 अर्थ. आणखीन एक अर्थ सांगतो. त्यांनी फार भावनिक अर्थ सांगितला. ते म्हटले हे काय असं आहे की गाथा उघडायचा, तो अभंग पाहायचा आणि मगच कीर्तनाला का जायचं? गाथा उघडल्यानंतर पुन्हा पुन्हा तो अभंग पाहताना त्या अभंगात असलेली तुकोबऱ्यांची शक्ती तुम्हाला असं सांगेल की या अभंगाचा अर्थ असा आहे, जाऊन कीर्तनात सांगा हा अर्थ असा आहे. तो अर्थ करण्याकरता तुकोबऱ्यांच्या त्या शब्दांची कृपा आपल्यावर व्हावी लागेल. नामदेव यांच्या शब्दांची कृपा आपल्यावर व्हावी लागेल. म्हणून चाली म्हणताना सुद्धा स्वर इकडे तिकडे करून जमत नाहीत. वैकुंठवासी भोसरीकर माऊलींचे शब्द असे आहेत, एखाद्या वेळेस वेदातले मंत्र म्हणणं सोपं आहे पण वारकऱ्याच्या चाली म्हणणं सोपं नाही. इतक्या कठीण आहेत चाली म्हणताना.
त्या चाली जपून ठेवल्या. मी एकदा पालखी सोहळ्यामध्ये चालत होतो आणि चालत असताना नेमकं ते भास्कर महाराजांच्या दिंडीत चालत होतो आणि योगी या दुर्लभ ही जी भूपाळी आहे त्याची मी ती चाल ऐकली आहे. पहिल्या दिवशी मला फार गोड वाटली म्हणून मी रोजच तो काकडा ऐकायला त्यांच्या तिथं जायला लागलो, भूपाळी ऐकण्याकरता जायला लागलो. दुसऱ्या दिवशी तीच चाल, तिसऱ्या दिवशी तीच चाल, 18 दिवस तीच चाल होती त्या अभंगाला. मला आश्चर्य वाटलं. मी एके दिवशी सहज त्यांना विचारलं, का हो 18 दिवस झालं हीच चाल या अभंगाला लावलेली आहे, मी 18 दिवस झालं तीच ऐकली चाल. त्यांनी मला सांगितलं, तुमचं 18 दिवसाचं काय घेऊन बसला, 200 वर्ष झालं या अभंगाला हीच चाल लावली जाते म्हटले. म्हणजे 200 वर्ष झालं ती चाल जर सांभाळून ठेवलेली असेल, हे वारकरी संप्रदायातलं चाली सांभाळण्याचं वैशिष्ट्य फार मोठं आहे, लक्षात घ्या, फार मोठं आहे. आणि मला वाटतं की अलीकडल्या काळामध्ये तर चाली सांभाळून ठेवणं फारच गरजेचं आहे. कारण कोण, माफी मागून एक वाक्य बोलू, कोण कोणती चाल दाखवेल सांगताच येत नाही. म्हणून म्हटलं मला काही फारसं दादा महाराज कशाला दिगंबर महाराज मला चालीतलं फार कळत नाही, पण मी भजन ऐकणारा फार आहे, म्हणजे मला खूप भजन ऐकायला फार आवडतं. मी अनेकदा तुमचं भजन ऐकलंय, महाराजांचं भजन ऐकलंय, कॅसेटच्या रूपाने असेल प्रत्यक्ष रूपाने मी अनेकदा ऐकलंय या मंडळींना. त्यामुळे ही जी निष्ठावंत मंडळी आहेत, भजन करताना कसं म्हटलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. काकडा सुरू झाला, नामदेवराय देव म्हणून उभे राहिलेले आणि काकडा सुरू झाला. काय काकड्याचा आनंद, नामदेवराला वाटायला लागला अरे अरे उगीच महाराज झालो, काकडा म्हणता येईना, महाराजाला म्हणताच येत नाही किंवा महाराज म्हणत नसतात असं म्हणा, उगीच झालो म्हटले महाराज, काकडा म्हणता येईना ना. बरं त्याच्यात पुढची गंमत सांगू का, काकडा म्हणता म्हणता जर एखाद्याची चाल चुकली तर चुकली म्हणून सांगता येईना, देव झालो म्हणता येईना ना, ए तुझा काकडा चुकलाय. आता आपल्या आपल्यात म्हणता येतं, देवाला कसं म्हणता येईल. देव आपलं गप ऐकतो. महाराज तुम्ही काही म्हणा, तो म्हणतो मी ऐकत राहतो, तू म्हण काय म्हणायचं ते म्हण. देव काही सांगत नाही. नामदेवराला वाटायला लागलं याला चुकलं म्हणता येईना, काही नाही, गुळगुळा वाजती टाळ, काय टाळाचा नाद चाललाय. उठा जागे व्हारे आता, उठा पांडुरंगा, उठा साधू संत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत किती गोड चाललंय सगळं हे, किती गोड आवाजात काकडा चाललाय. नामदेवराला मात्र वाईट वाटायला लागलं, महाराज झालो, विनाकारण देव झालो आणि काकडा आपल्याला म्हणता येईना. देव झालो म्हटले, विनाकारण देव होऊन उभा राहिलो म्हटले, काकडा बोलता येईना, आपल्याला करता येईना. झालं, काकडाचं भजन संपलं. संपल्यानंतर तिथले पुजारी सगळे आले, अभिषेक करायचा आहे ना, सगळे पुजारी आले. मग जे सगळे आले, मग रोज चंद्रभागेचं पाणी देवाला असतं, मग ते पाणी आणलं, थंड पाण्याची घागर घेऊन आले. आणि मग ते त्यांना काय माहिती हा नामदेव आहे म्हणून, त्यांनी आपलं ते देव भगवान म्हणून सगळे कपडे काढायला सुरुवात केली. देवाने विचार केला एवढ्या वेळात या बाबाने यावं का नाही, पण आणि हा येई नाही, आंघोळीला गेलेला हा गेलाच नाही, बाहून असं बघत होता भिंतीच्याकडून, गेलाच नाही हा. आणि सगळे कपडे काढायला सुरुवात केली, सगळे कपडे वगैरे सगळे काढले, काही बोलता येईना. ती थंड पाण्याची घागर अंगावर ओतली दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला. विचार करा, नामदेवराय विचार करायला उगीच्या उगं देव झालो, घरी गेलो असतो तर कसलं गरम पाण्याने आंघोळ झाली असती. देव झालो, थंड पाणी अंगावर पडायला लागलंय, सगळं अगदी खळखळून असं अंगाला घासणं सुरू आहे. नामदेवराय गप्प आहेत, अभिषेक करायचा आहे, दह्या दुधाच्या घागरी यायला सुरुवात केल्या. आणि मग जे दूध असं ओतायला सुरुवात केली, दही तोंडा पुढून जात होतं पण जीभ बाहेर काढता येत नव्हती. त्याचं नाव देव. बघता येतं पण खाता येत नाही, त्याचं नाव देव. सगळं अंगावरनं सगळं दही दूध वतायला सुरुवात झाली, पण काही करता येईना, काही नाही. नामदेवरांनी विचार केला, देवानी सांगितलंय खायचं नाही, बोलायचं नाही, बघायचं नाही, बोलायचं नाही, काहीच नाही. थंड लागतंय म्हणायचं नाही, ओतू नका म्हणायचं नाही, बास बास म्हणायचं नाही, किती आलं तरी गप्पच बसायचं, कोणी नाही दिलं तरी गप्पच बसायचं, त्याचं नाव देव. आणि मग ते अंगावर होताना ती मग आपल्या पूजेमध्ये ते लोण्याचा गोळा देवाच्या तोंडाला लावला जातो. ते लोण्याचा गोळा घेतला आणि तिथल्या ज्या पुजाऱ्यांनी असा तोंडाला लावला, त्या पुजाऱ्याला काय वाटलं कोणाच ठाऊक, त्यानं जरा जास्तच दाबला त्या दिवशी. ते दाबल्यानंतर नामदेवराला वाटलं आता हे तोंडात आलेलं सोडत असेल का, खायचं असतं काय की, म्हणून आग केलं की तो पुजारी विचार करायला लागला की कधीच गोळा जात नाही आता, कसं काय गेला, कुठं गेला बघायला लागला. तो इकडे इकडे धावपळ सुरू झाली, कसं झालं, कसा तरी तो प्रसंग मिटला. पुन्हा कपडे नेसवले, हा देव अगदी सजून तटून बसलेला होता. आता आरतीची वेळ आली आणि मग आरती ओळण्याकरिता म्हणून रुक्मिणी माता रोज आरती ओळण्याकरता देवाला येतात. आरतीचं ताट केलं आणि रुक्मिणी मातेने आरतीचं ताट करून या पांडुरंगाला म्हणजेच या नामदेवाला ओळण्याकरता आतमध्ये आला. त्यांनाही माहित नाही देव झालेला हा कोण आहे, काय आहे. आणि आरतीचं ताट घेऊन आल्यानंतर नामदेवाने विचार केला, अरे 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 आता घोटाळा झाला म्हटले. आतापर्यंत मी सगळ्याला फसवू शकलो, पण आता मात्र आई आली आहे म्हटले.
सगळ्याला फसवू शकेल, पण आईला मात्र मी फसवू शकत नाही. एक वाक्य सांगू का? माणसाने कोणालाही फसवावं, पण आपल्या जन्मदात्या आईला कधी फसवू नये. आपल्या आईला कधी फसवू नये. जगन्मातेला कधी फसवू नये. तिची कृपा वेगळी असते. ही तर माझी आई आहे, खरी आई माझी आहे, जगदरात्री आहे, आणि मी तिला कसं फसवेल? मी आता सांगितलं पाहिजे मी कोण आहे ते. आणि आरतीला ताट वळून घेऊन आलेल्या रुक्मिणी माता, नामदेव यांनी त्या आई साहेबाकडे बघितलं आणि सांगितलं, अहो आई, रुक्मिणी मातेला सांगितलं, आई तुम्हाला कळालं नाही का, मी पांडुरंग नाही, नाम्या नाम्या. काय झालं असेल? आणि मग मात्र भगवंतांनी काय केलं म्हणे, सगळीकडे पांडुरंगाची भगवंताची रूप धारण केली. लाजले गे माये आता कवना ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. त्याला कळे ना, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. भगवंताच्या जागेवर देव म्हणून उभा राहण्याचा अधिकार आमच्या नामदेवरायांनी प्राप्त केला. काय भक्तीतली एकविधता आहे, काही ताकद आहे आमच्या नामदेवरायांनी. कोणीही दुसरं नाही, पण आमचे नामदेवराय मात्र त्या विटेवर उभा राहिले. आमचे नामदेवराय मात्र हुबेहूब देव म्हणून उभा राहिले. ही आमच्या नामदेवरायाची ताकद आहे, हे आमच्या नामदेवरायाचं सामर्थ्य आहे. आणि हे झालं ते केवळ अंतःकरणातल्या एका भक्तीच्या जोरावर झालं. अंतःकरणातली भक्ती वाढती आहे. सगुण असलेल्या भगवंताच्या भक्तीची ओढ वरचेवर जास्तच लागलेली आहे. लक्षात आलं? संसाराकडे दुर्लक्ष आहे, पण परमार्थाची अंतःकरणातली ओढ वरच्यावर वाढते आहे. आणि या भक्तीचा परिणाम असा होतो आहे की घरातल्या जी विरोध करणारी मंडळी आहेत त्यांना सुद्धा आता नामदेवरायाच्या बरोबर अंतःकरण त्यांचं सुद्धा पाझरतं आहे. नामदेवरायांनी घरामध्ये भजन करायला लागल्यानंतर हळूहळू दामू शेट्टींनी त्या भजनामध्ये